तर नमस्कार सर्वांना. आपल्या या पालकांच्या वेबिनारचं हे 16वं सत्र आहे आणि या 16व्या सत्रामध्ये बऱ्याचशा पालकांकडून आम्हाला अशा रिक्वेस्ट आल्या होत्या की मुलांच्या इंग्रजी बाबत जर काही मार्गदर्शन मिळालं तर आम्हाला उपयोगी पडेल आणि म्हणून एक सत्र मी वाढवलं आहे आणि तुमच्यासाठी इंग्रजी शिकताना हे नवीन सत्र घेऊन सुषमाताई पाध्ये, ग्राममंगल पुणे आणि मी कल्पना बनसोड चंद्रपूर आपल्या समोर आहोत. तर मला असं वाटते आमची फारशी ओळख करून देण्याची गरज नाही. सुषमाताई ग्राममंगल मध्ये आपण परवा केली आपण मागच्या ओळख. येस. तर सगळेजण सुषमाताईला ओळखतात आणि मला तर नक्की ओळखतात. तर मी कल्पना बनसोड आणि या सत्राची होस्ट आणि तुमची दोस्त असं म्हणायला हरकत नाही. हे आता शेवटचं सत्र असणार आहे आणि रविवारला आपण प्रश्नोत्तराचं एक सत्र घेणार आहोत की जिथे प्रश्न तुमची आणि उत्तर आमची, ज्यामध्ये पॅनल असेल. पॅनलला तुम्ही प्रश्न विचारू शकणार आहात. तर आजचं सत्र सुरू करायला हरकत नाही असं मला वाटतं. तर आजचा जो विषय आहे तो सगळ्यांचा आवडीचा असा विषय आणि सगळ्यांना असा धरून चालणारा विषय की आज आपण सर्व पालक ज्याच्यासाठी चिंतेत असतो, ज्या मुलांच्या करिअरसाठी चिंतेत असतो, असा सर्वांचा मनातला असा विषय आहे की इंग्रजी शिकताना नेमकं काय काय होतं, इंग्रजी शिकायला पाहिजे की नाही, इंग्रजी माध्यमात मुलाला घालायला हवं की नाही, इंग्रजी भाषा कशी आली पाहिजे, ही सगळी प्रश्न उत्तर तुमच्या मनात आहेत. तर आता आपण या सगळ्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर हे जाणून घेऊया की सगळ्यांना एक क्रेज आहे इंग्रजी विषयाचा. अगदी छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात एक क्रेज आहे की मला इंग्रजीतून शिकायचं आहे, मला इंग्रजी माध्यमात शिकायचं आहे. इंग्रजीचं जणू काही एक फॅशन किंवा फॅड आहे समाजामध्ये की आम्हाला असं वाटतं की इंग्रजी शिकण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही, किंबहुना इंग्रजीच माझं करिअर घडवू शकते की इंग्रजीच मला आयुष्यामध्ये यशस्वी वाट दाखवू शकते, असं खूप काही आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून अगदी उच्च प्रभू घरांमध्ये मुलं इंग्रजी मीडियममध्ये टाकण्याचं तर फॅड आहेच, पण आज अगदी गोरगरीब वर्गातील बाई, जी कामवाली बाई पण आज भांडे घासायला, कपडे धुवायला येते, ती पण म्हणते की मी 4 भांडे एका घरचे जास्त घासणार, पण मी माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकणार, असं घरात काम करणारी बाई सुद्धा म्हणते. तर हे सगळं एक काय म्हणता येईल की कॉन्टॅजियस डिसीज आहे, संक्रमण होत आहे की मोठ्यांचं बघून मला वाटतं आणि मला बघून मग आणखी छोट्यांना वाटतं. ते या सगळ्याच्या याचा मानसिकतेचा जेव्हा आम्ही अभ्यास केला किंवा शिक्षण तज्ञांनी अभ्यास केला तर त्यावरून असं लक्षात आलं की इंग्रजी शिकण्याची जोड ही स्पर्धेशी केली जाते. म्हणजे पुढे खूप स्पर्धात्मक युग आहे, मुलाला स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचं जर असेल तर त्याला इंग्रजी आलंच पाहिजे आणि नाहीतर तो इंग्रजीच्या या म्हणजे स्पर्धात्मक युगात टिकणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही, असा खूप काही गैरसमज पालकांच्या मनात आहे. जेव्हा की आणि स्पर्धा म्हटली की स्पर्धेचा संबंध हा आयुष्याच्या जडणघडणीशी मग घेतला जातो. तर असा जर आपण विचार केला की इंग्रजीचा स्पर्धेशी संबंध आणि या स्पर्धेच्या जीवनात यशस्वी होण्याशी किंवा चांगलं करिअर घडवण्याशी जर संबंध असा जर एक लिंक आपण बघितली तर या तिन्ही मध्ये कशाचाही काही संबंध नाही. कारण स्पर्धेत जर टिकायचं असेल तर तुम्हाला कौशल्याची गरज असेल, तुम्हाला विशिष्ट एका प्रकारच्या ज्यामध्ये तुम्हाला जायचं असेल त्या विषयाच्या ज्ञानाची गरज असेल, म्हणजेच इन्फॉर्मेशनची गरज असेल आणि त्याच्या पुढे काही गेलं तर समस्या निवारण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. तर या सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक आहेत ज्या संपूर्णपणे शिक्षणाशी संबंधित आहेत, इंग्रजी शिकण्याशी नाहीत, असं आपल्या सर्वांना लक्षात येईल. तरी सुद्धा शाळांमध्ये इंग्रजी शिकण्याचा किंवा मुलांना इंग्रजी शिकवण्याचा अट्टहास पालकांकडून जास्त प्रमाणात केला जातो.
तर आपली मुलं आपल्यापैकी काहींची मुलं कॉन्व्हेंटमध्ये असतील, काहींची मुलं सेमी इंग्लिश मध्ये शाळेमध्ये शिकत असतील, आणि असं विचारतो काहींची मुलं मराठी माध्यमात पण असतील. तर आम्ही हा सेशन डिझाईन करण्याच्या पूर्वी अगोदर हा विचार केला की आपली मुलं या तीनही कॅटेगरीत असतील तरी सुद्धा आज मराठी माध्यमात सुद्धा पहिल्या वर्गापासून इंग्रजी सुरू झालेले आहे. सेमी इंग्लिशचा प्रश्नच नाही, विज्ञान आणि गणित सेमी इंग्रजीमध्ये आहे आणि कॉन्व्हेंटमध्ये तर पूर्ण विषय इंग्रजीमध्ये आहे. तर इंग्रजी माध्यमातून ही जी मुलं शिकत आहेत आज, म्हणजे जी स्पेसिकली कॉन्व्हेंटमध्ये जी मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत, त्यांना शिकताना काय काय अडचणी येत आहेत हे आता आपल्याला चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. तर आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्या मुलांना ज्या काही अडचणी येत असतील इंग्रजी माध्यमातून शिकत असताना, त्या अडचणी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिहायच्या आहेत. तुम्हाला आजूबाजूच्या मुलांबद्दल पण जाणवणाऱ्या अडचणी लिहिता येतील. येस, तुम्ही बघत असलेल्या मुलांना किंवा आजूबाजू तुम्ही शिक्षक असाल तर तुम्हाला जे फील होत आहे त्या सर्वांच्या अडचणी तुम्हाला लिहिता येतील त्यामध्ये. ताई तू रिस्पॉन्स आले की मग ते वाचत चाल, म्हणजे सो दॅट माझ्या लक्षात येईल की काय काय जरा रिस्पॉन्स येतो. प्लीज मूव्ह दिस विंडो येतंय ते काय येतंय बघतीस? ते जात नाहीये, मला पण तो इश्यू समजत नाहीये 2-3 दिवसापासून आहे. मला वाटतं वेगळ्या काही अडचणी अजून येत नाहीयेत. अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. चॅट मध्ये काही आलेलं नाहीये. कोणाला म्यूट करून अनम्यूट करून बोलायचंय का? तुम्ही रेज हँडचं फीचर वापरू शकता किंवा बोलायचं असेल तरी तुम्ही करू शकता. स्वतःला अनम्यूट करून सुद्धा बोलू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही एक एक शब्द जरी चिल्ड्रन लिहिले. पिक अप ऑल द बॅड वर्ड्स. चिल्ड्रन पिक अप ऑल द बॅड वर्ड्स इन इंग्लिश. बर. ओके ओके. बॅड वर्ड्स म्हणजे मी गृहीत धरते की शिवी वगैरे जे इंग्रजीमध्ये मोस्टली वापरले क्वेश्चन जाते. रिपीट कराल का? हा, लिहिलाय खरं तर आपण हा प्रश्न की आपल्याला कोणती अडचणी, मूल जर पहिल्या बालवाडीत किंवा प्राथमिक 1ली, 2री, 4थी पर्यंतच्या टप्प्यात असेल तर त्याला कोणत्या अडचणी इंग्रजी माध्यमातून शिकताना येतात, किंवा असंही होत असेल की ते मूल मराठी शाळेत आहे पण इंग्रजी नव्याने शिकत आहे तर त्याला कोणत्या अडचणी येतात हे आपल्याला सांगायचं. मला वाटतं दुसरा प्रश्न पण तिथे टाकून ठेव. कल्पना, आपला अजून एक प्रश्न होता ना त्यातलाच. हा, म्हणजे दोन्ही यांना ते लक्षात येईल. तर मग आपण पुढे जाऊया आपल्याला जाणवणाऱ्या अडचणी घेऊन. आता दोनही प्रश्न वेगवेगळे आहेत. तुमच्या लक्षात येईल की पहिला प्रश्न असा आहे की इंग्रजी माध्यमातून शिकत असताना कोणत्या अडचणी येतात, आणि दुसरा असा प्रश्न आहे की इंग्रजी हा विषय शिकताना कोणत्या अडचणी. ठीक आहे. पुढे जाऊयात कल्पना. ओके. तर आता काही साधारण आपल्याला असं लक्षात येत आहे, म्हणजे कदाचित आपल्याला आता म्हणता येत नसतील, कदाचित आपल्या त्या वयातली मुलं नसतील असं असेल, परंतु कोणत्या अडचणी जनरल सर्वच लोकांना आढळत आहेत याची की यादी आम्ही केली आहे, ती आता शेअर करतो आहोत. तर आता म्हणजे आपण जरी चर्चा केली नसेल तरी नेमकं इंग्रजीमध्ये कोणत्या गोष्टीची भीती मुलांना वाटते किंवा बऱ्यापैकी मोठ्यांना सुद्धा कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे तुम्हाला आता मी याची यादी करते. कदाचित तुम्हाला ती शब्दामध्ये मांडता आली नसेल म्हणून आपण आता करू की लक्षात येईल की इंग्रजी माध्यमात मूल असो की इंग्रजी विषय ते मूल शिकत असलं तरी त्याला मुख्यतः इंग्रजी शिकताना म्हणजे स्पेलिंग मिस्टेक मूल जास्त करतं, ती एक सर्वात महत्वाची समस्या असते. त्याच्याकडे योग्य शब्दसंग्रह नसतो, म्हणजे व्होकॅब्युलरी लेस असते, त्याच्यामुळे त्याला अभिव्यक्त होता येत नाही.
त्या भाषेचं व्याकरण बऱ्यापैकी माहिती नसतं. म्हणजे स्ट्रक्चर सेंटेन्स कसं तयार करायचं याविषयी मुलं अवेअर नसतात. त्यामुळे पण मुलांना इंग्रजी शिकण्यात रस वाटत नाही. प्रोनन्सिएशनचा पण एक इश्यू असतो, की समोरचा व्यक्ती म्हणजे कसा ॲक्सेंट वापरत आहे आणि कसं प्रोनन्स करत आहे, की जे त्या मुलाला फॅमिलियर नसतं आणि त्यामुळे मुलाला तो शब्द समजत नाही. तो शब्द समजण्यामध्ये अडचण जाते, आकलन होण्यामध्ये अडचण जाते आणि त्यामुळे सेंटेन्सचं पूर्णपणे आकलन होत नाही. तो एक इश्यू असतो मुलांचा. स्पीकिंग नॉर्मली, कारण शब्दसंपत्ती नाही, ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्शन माहिती नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित बोलता येत नाही. कारण मूल जेव्हा शिकायला समोर येतं तेव्हा अगोदर शब्दांचा संग्रह करतं, त्याच्यानंतर त्या शब्दांची जोडणी करतं, त्याला व्याकरणाच्या दृष्टीने व्यवस्थित मांडणी करतं आणि त्या मांडणीतून मग त्याची सेंटेन्स तयार होतो आणि मग ते बोलायला शिकतं. तर इथे आपल्याला दिसेल की इंग्रजी शिकताना या सगळ्या गोष्टी कमी असल्यामुळे त्याचं स्पीकिंग होत नाही. त्यानंतर अंडरस्टँडिंग ॲक्सेंट, मी जसं म्हटलं की समजा शिक्षकाचा ॲक्सेंट कसा आहे त्यावर पण खूप प्रमाणात अवलंबून असतं, की मुलाला समजतच नाही की शिक्षक काय बोलत आहे किंवा पॅरेंट्स काय बोलत आहेत. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, की मला समजतं, वाचलेलं समजतं, मला लिहिलेलं समजतं किंवा लिहिता येतं, पण बोलायला मला आत्मविश्वास नाही ही वाटते. कारण चुकेल का ही भीती वाटते. म्हणजे आत्मविश्वास कमी आहे म्हणून चुकण्याची भीती वाटते. आणि इन्फेरियर कॉम्प्लेक्स, की इंग्रजी भाषेविषयी हा इन्फेरियर कॉम्प्लेक्स खूप कॉमन आहे. अडल्ट्समध्ये पण आहे आणि मुलांमध्ये पण आहे. आणि मुलांमध्ये खरं तर हा जो इन्फेरियर कॉम्प्लेक्स आला आहे, हा पालकांमुळे किंवा शिक्षकांमुळे आलेला आहे, की इंग्रजी ही भाषा काहीतरी वेगळी भाषा आहे आणि ती कठीण आहे, समजायला कठीण आहे. त्याच्यानंतर ती लिहायला कठीण आहे, वाचायला कठीण आहे, बोलायला तर खूपच जास्त कठीण आहे. ह्या सगळ्या गैरसमज आहेत समाजामध्ये आणि त्यामुळे मुलांमध्ये हा न्यूनगंड तयार झालेला आहे, की इंग्रजी हा विषय खूपच कठीण आहे. त्या सर्वसाधारण गोष्टी आपल्याला दिसून येतात इंग्रजी शिकण्याच्या संबंधामध्ये. तर आता पुढे तुम्हाला ताई सांगेल की नेमकी शास्त्रीयता काय आहे भाषा शिकण्याची. ही स्लाइड जरा पुढची स्लाइड दाखवते आधी. ओके, ठीक आहे. मला असं वाटतंय आधी की आपल्याला पहिली भाषा कशी शिकायची हेच खरं तर समजून घेतलं पाहिजे. पहिली भाषा जर समजली कशी मूल शिकतं, तर त्या पद्धतीने खरं तर दुसरी, तिसरी किंवा कोणतीही भाषा शिकता येत असते. तर काय घडतं पहिली भाषा शिकताना? तुम्हाला लहान मुलं आठवत असतील आणि ती भाषा त्यांच्या घरातली, मग ती भाषा मराठी असेल, हिंदी असेल किंवा उर्दू असेल, पण कोणतीही त्यांच्या घरातली भाषा कशी काय शिकतं? तर तुम्हाला लक्षात येत आहे का बघा, आठवत आहे का बघा. इथे काही शब्द मी दाखवते, पण त्याआधी जर कोणाला पटकन सुचत असतील तर एक एक शब्द आपल्याला चॅट बॉक्स मध्ये लिहायला हरकत नाही, की घरातली भाषा मूल कसं शिकतं याची एक एक क्रियापद. चॅट बॉक्स मध्ये आपण लिहूया एक एक शब्द. ऐकून अगदी छान. लिप मुवमेंट फारच छान अनुपमा ताई. बाय इमिटेशन अगदी बरोबर. लिसनिंग बरोबर. करेक्ट, अगदी बरोबर. एक्सप्रेशन खूपच छान. कल्पना ती एकदा आपलं फ्लाय कर. करेक्ट. यातले तुम्ही सांगितलेले काही गोष्टी आहेत आणि अजून काही ही यादी आपल्याला खूप आढळता येणार आहे. जसं आता इथे आलाय शब्द इमिटेशन, अनुकरण करून. सर्वात पहिल्यांदा मूल भाषा ऐकत असतं. ऐकत असताना ते मूल भाषा बघत असतं. एक छान शब्द इथे अनुपमा ताईंनी मला वाटतं सांगितला की लिप मुवमेंट. आईची, बाबांची, घरातल्या मोठ्या व्यक्तींची ओठांची होणारी हालचाल मूल टिपत असतं. त्याचा हावभाव पण टिपत असतं आणि त्याच्या आधारे ते मूल शिकणं हे केव्हा घडतं?
तर अगदी वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून जशी नजर स्थिर व्हायला लागते ना, तसं मूल त्या ओठांच्या हालचालींकडे बघायला लागतं आणि त्या हालचालींनी शब्द लक्षात घ्यायला लागतात. आपल्याला कळत नसतं, की हे शब्द, ही मूव्हमेंट, हा हावभाव हे सगळं मुलाच्या मेंदूमध्ये स्टोअर व्हायला सुरुवात झालेली असते. घरात आजूबाजूला ज्या काही वस्तू असतात, त्या वस्तू घेत-घेत मूल बोलायला शिकत असतं. म्हणजे जेव्हा मूल रांगायला लागतं आणि पुढे जायला लागतं, तर तेव्हा ते वस्तू हातात धरायला लागतं. उभं राहतं आणि वस्तू पकडायला लागतं. आणि त्याचबरोबर ते ते या वस्तूबद्दलचं मोठे लोकं काय बोलतायत, म्हणजे चेंडू हवाय का तुला? बरं. आजीचं बोट धरलंयस का? बरं. इकडे ये. रुमाल देऊ का? का खाऊ हवाय? असं जे काही चालू असतं आणि त्यावेळेला आपण जे शब्द उच्चारत असताना कृती करत असतो मुलांबरोबर. चेंडू दाखवत असतो किंवा वाटीतलं बिस्किट दाखवत असतो आणि किंवा टेबल दाखवत असतो. तर या सगळ्याचं असोसिएशन वस्तूंचं आणि शब्दांचं मूल लावत असतो. म्हणजे वस्तू आणि भाषा, चित्र आणि भाषा, हावभाव आणि भाषा बघा हावभावामध्ये आणि भाषेतलं नातं काय आहे? की आईचा चेहरा जरा रागीट दिसला तर मुलाला लक्षात येतं की आई रागवतीये. आईचा चेहरा काहीतरी इरमुसलेला दिसला की लक्षात येतं मुलाला की हा आणि हे सगळं 6 महिन्यापासून सुरुवात झालेली प्रक्रिया असते. त्यामुळे वय जसं वाढत जातं तसं हावभावाचं आणि शब्दांचं नातं काय आहे किंवा त्यातनं भाव कोणता रागाचा किंवा चिडण्याचा किंवा दटावण्याचा व्यक्त होतो आहे हे मूल लक्षात घेतं आणि मूल अंदाजही करत असतं. हा अंदाज खूप महत्वाचा असतो. त्याची एक गंमत आपण केव्हाच्या तरी खेळांमधनं पण बघणार आहोत. परंतु ओठांची हालचाल होतीये आणि नाही सांगितलं आपण खेळ पण करून बघू शकतो मुलांच्या बरोबर, की मी फक्त ओठांनी हालचाल करते आणि कोणता शब्द ऐकू येतोय तो बघ किंवा तुला समजतोय तो बघ. तर असं ऐकून, कृती करून, अंदाज करत वस्तूतनं, चित्रातनं म्हणजे वस्तू आणि भाषा, चित्र आणि भाषा, हावभाव आणि भाषा अशी या सगळ्यांची सांगड घालत मूल पहिल्यांदा भाषा शिकत असतं. एक पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात. ताई आधीची स्लाइड दाखव, मगाशी दाखवली. आता याच्यामध्ये इंद्रियानुभव असे दाखवले. त्याच्यामध्ये वस्तूंचा स्वर ऐकणं, उच्चार ऐकणं किंवा पदार्थाची चव बघणं. इथे चित्रातली मुलं पदार्थाची चव बघतायत. पण ही चव बघण्याच्या बरोबरीने तो त्यातला शब्द शिकणार आहे, की आंबट. समजा लिंबू खाल्लं असेल तर ते आंबट आहे किंवा साखर खाल्ली असेल तर ती गोड आहे किंवा भेळ खाल्ली असेल तर ती आंबट, तिखट, गोड अशा सगळ्या चवींची आहे. आणि याच्याबरोबर केवळ नाही विकसित होत, तर याच्याबरोबर भाषा विकसित होत असते. लहान मूल जेव्हा दूध पीत असतं आणि दुधाच्या ऐवजी आपण एखाद दिवशी काही दिवसांनी त्याला 4 महिन्यांनी खीर भरवायला लागतो किंवा अजून एक 6 महिन्यांनी त्याला भात-वरण भरवायला लागतो. तर तेव्हा त्याच्या बरोबरीने तो जो चवीचा भाग असतो तोही त्याचा विकसित होत असतो आणि त्याच वेळेला आपण त्याला सांगत असतो, की आज बाळा वरण-भात खाणार आहे, मऊ भात खाणार आहे, मस्त झालंय वरण, छान आलीये चव. असे जे काही सगळे शब्द जात असतात तेव्हा चव आणि ती भाषा अशी एकत्रित जात असते. स्पर्श. स्पर्श हा एक शिकण्याचा, भाषा शिकण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे आपण कुठेही स्पर्श केला, रुमालाला स्पर्श केला, कपड्यांना स्पर्श केला, भिंतीला स्पर्श केला आणि सहज त्यांना सांगितलं, की हे कसं आहे बरं? भिंत कशी लागतेय? हातातला फडका कसा लागतोय? चेंडू कसा लागतोय? हातात एक खेळणं घेतलंय मुलाने, तर ते खेळणं कसं लागतंय? मग त्याच्यातला खडबडीत, खरखरीत, मऊ, गुळगुळीत हे सगळे शब्द स्पर्शांची जाणीव करून देणारे शब्द, मऊ, टणक, गार आणि गरम, तापमान सांगणारे शब्द, कोमट किंवा अगदी थंडगार हे सगळे शब्दांचे अनुभव मूल स्पर्शातनं घेत असतं. केवळ त्याच्याशिवाय सांगितलं तर काहीच कळणार नाही. बघा असं असेल, की कधीही बर्फ न बघितलेली मुलं आहेत आणि त्यांना आपण बर्फाचा खडा दाखवला. मुलं आहेत 2री-तिसरीतली. बर्फाचा खडा लांबनं दाखवला आणि काय दिसतंय? तर कदाचित एक चौकोन असं मुलं सांगतील किंवा रंग सांगतील, पांढरं काहीतरी दिसतंय. पण हा बर्फ आहे. बरं याचा स्पर्श कसा असेल किंवा लागेल कसं हाताला? तर काही सांगता येणार नाही. थंडगार हा स्पर्श ती वस्तू समोर आहे आणि त्याचा अंदाज घेऊन सांगणं हे अवघड होऊन बसतं. तर याऐवजी जेव्हा तो अनुभव दिला जातो तर तेव्हा कळतं.
वासाचे शब्द, की उग्र वास आहे, सुगंध आहे, मस्त वाटतंय, छान वाटतंय या वासाने. तर की मोगऱ्याचं फूल असेल तर वा, काय सुंदर वास आलाय. पारिजातकाचं फूल असेल तर मंद वास आलाय. मग अगदी सुगंधी वासाची झुळूक आलीये. असे हे जे सगळे शब्द आहेत ते इंद्रियांच्या अनुभवातनं मुलांपर्यंत पोहोचत असतात. मगाशी आपण जो एक तुकडा बघत होतो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिली जी 3-4 वर्षातला जो काळ आहे तो मूल चित्र आणि शब्द, वस्तू आणि शब्द, कृती आणि शब्द, आई बाबांचे हावभाव आणि शब्द यांची नाती लावत असतं. आणि आता जसं वय वाढत जातं तसे सगळे इंद्रियांच्या मधून येणारे जे अनुभव असतात त्या अनुभवांच्या आधारे भाषा विकसित होत असतं. हे जर आपल्याला लक्षात आलं, भाषा शिकण्याचा हा जर एक नैसर्गिक मार्ग आहे असं लक्षात आलं आणि ऐकून आणि बोलूनच आपण भाषा शिकत असतो. मुलाला तुम्ही आठवा बरं की वयाच्या पहिल्या वर्षी, वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण व्याकरणाचे नियम सांगितले का? का केवळ भाषेचा असा सगळा अनुभव दिला? तर इंद्रियांचा अनुभव दिला आणि मग मुलांना लक्षात आलं. कृतींचा अनुभव दिला आणि मग मुलांच्या लक्षात आलं. म्हणजे मी असं एक वाक्य सांगते. 1 वर्षाचं मूल आहे आणि त्याच्याकडे आपण चेंडू फेकतो आहोत. आणि चेंडू फेकताना बाबा काय काय म्हणेल मुलाकडे चेंडू फेकत असताना? चेंडू टाकतोय हं मी. झेल, झेल, झेल. पकड, पकड, पकड. आता झेललास? आता माझ्याकडे टाक. टाक, टाक, टाक. मी झेलतो, मी झेलतो. काही क्षण हा चेंडू झेलणं, चेंडू टाकणं हे सगळे शब्द समजायला मुलाला वेळ लागेल. परंतु 2-4 वेळेला जेव्हा आपण ही कृती करत जातो, तेव्हा त्याच्या नकळत लक्षात येतं, की या कृतीचा अर्थ काय आहे आणि या कृतीचा शब्द काय आहे आणि ते शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातात. आणि हे घडणं खूप महत्वाचं असतं. या कृतींशिवाय मूल भाषाच शिकत नाही आणि मग ते पुन्हा तसंच्या तसं बोलायला प्रयत्न करतं. मग ते बाबाला म्हणतं, "आता मी टाकतो, तू झेल." काही दिवसांनी त्याला ती प्रक्रिया पूर्ण यायला लागते. मग तो घरातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर किंवा शेजारच्या व्यक्तीबरोबर पण ते खेळायला लागतो. 2 वर्षाचं मूल झालंय, चेंडू पकडता येतोय, भाषा बोलता यायला लागलीये थोडी-थोडी आणि तेव्हा तो हे सगळे वाक्यप्रयोग, शब्दप्रयोग करायला लागलेला असतो. ही जी एक सहज शिकण्याची अशी एक प्रक्रिया आहे. सहजतेने हे जे नातं भाषेशी जोडलं जातंय आणि इथे भाषा शिकली जातेय, त्याचबरोबर भाषा आत्मसात होतीये. भाषा केवळ शिकायची नाहीये, तर ती आत्मसात व्हायची. तर ते जे त्याचं आत्मसात होणं आहे, ते अशाच सर्व अंगांनी होणं गरजेचं आहे. आता मी मगाशी जो इंद्रियानुभव घेतला, तो इंद्रियानुभव आपण एखाद्या शब्दाशी जोडून बघूयात बरं का आणखीन एका. गुलाबाचं फूल असं म्हटलं, की तुमच्या डोळ्यासमोर काय काय येतं? तर गुलाबाचं लाल रंगाचं फूल येईल, गुलाबी रंगाचं फूल येईल, झाडावर डोलणारं फूल येईल, त्याच्या खाली फांदीला असलेला काटा तुम्हाला आठवेल, फुलाचा मंद सुगंध आठवेल किंवा ते फूल कोणाला तरी भेट दिली असेल तर ते आठवेल, कोणाला तरी गुलकंद खाल्ल्याची चव आठवेल. अशा या ज्या सगळ्या गोष्टी एका शब्दाच्या बरोबरीने आपल्या मेंदूमध्ये येत असतात किंवा आपल्याला आठवत असतात. याचं कारणच आपलं भाषेशी जोडलेलं नातं असतं. कोणाला तरी फुलांवरती केलेली कविता आठवेल आणि हे सुद्धा की जो वाचतोय उत्तम हळूहळू पुढच्या टप्प्यांमध्ये हे जेव्हा वाचायला लागतो आपण अनुभव अधिक विस्तृत व्हायला लागतात तर तेव्हा भाषेबद्दलच्या अजून काही आठवणी यायला लागतात. आता ही जी सगळी सहज प्रक्रिया आपली पहिली भाषा शिकण्याच्या बाबतीत घडतीये, तीच प्रक्रिया खरं तर आपली कोणतीही भाषा शिकण्याच्या बाबतीत घडत असते. मग हे घडत असताना आपल्याला मदत करणारा एक मोठा अवयव आहे. भाषा काही फक्त तोंडातून बोलली जाते का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे खरं तर नाही. हां. ताई थोडी पुढे अलीकडे जा अशी. हां. इथेच थांबूया. ही आपली पुढची स्लाईड आहे ना? हो कल्पना? हां. हो. तर एक हां. तर आपण एक थोडासा पहिली भाषा शिकण्याच्या बरोबरीचा असा एक खेळ असा एक खेळ खेळून बघूया, की पहिली भाषा तर तुम्हाला चांगली येते. मग अजून एखादी भाषा शिकत असताना काय घडत असतं तेही बघूया. आत्ता आपण डोक्यात असं ठेवणार आहोत, की पहिली भाषा नैसर्गिक त्यांनी कशी शिकायची हा एक टप्पा आपण लक्षात घेतला. आता दुसरी भाषा शिकत असताना काय गमती घडतात ते आपण जरा अनुभवूया.
आता एक ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत आणि ती ऍक्टिव्हिटी मी करणार आहे. मी एका वेगळ्या भाषेमध्ये बोलणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझा व्हिडिओ दिसत असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये 0 टाईप करा की मी जर तुम्हाला दिसत असेल, कारण तो व्हिडिओ माझ्या दिसण्याशी, ऍक्टिव्हिटी माझ्या दिसण्याशी संबंधित असणार आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. म्हणजे जवळपास सगळ्यांना माझा व्हिडिओ दिसत आहे. तर मी आता जी ऍक्टिव्हिटी करेल ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि बघायची आहे. आणि ती बघितल्यानंतर मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही स्वतः, कुणी तुमच्यापैकी कुणीही स्वतःला अनम्यूट करायचं आणि तेच वाक्य तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोलायची. पुन्हा एकदा ऐकूया इन्स्ट्रक्शन. जे मी बोलणार आहे 3 वाक्य मी दुसऱ्या भाषेमध्ये बोलणार आहे, ती तुम्ही समजून घ्यायची आणि तीच वाक्य तुम्ही तुमच्या भाषेत बोलायची. ठीक आहे, आणि ते तुम्हाला स्वतःला अनम्यूट करायचं आहे. कुणी एक जण स्वतःला अनम्यूट करेल आणि मी काय बोलली ते आपल्या भाषेमध्ये ते तुम्ही सांगायचं. ठीक आहे, तर सुरू करूया. एंड पेर कल्पना यान चंद्रपूर की तामसिकणम एनिकी इडली दोशा इष्टम. पुन्हा एकदा बोलते मी. एंड पेर कल्पना यान चंद्रपूर की तामसिकणम एनिकी इडली दोशा इष्टम. आता तुम्हाला मी हे जे 3 वाक्य बोलली, हे जे काही समजलं असेल तुम्हाला, व्हॉट एव्हर, ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये बोलून दाखवायचं आहे, तुमच्याबद्दल बोलून दाखवायचं. ठीक आहे, कुणी तुम्ही तुझ्या वाक्याचा अर्थ सांगायचा आहे का? नाही, अर्थ नाही, तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमच्याबद्दल बोलायचं. जर अक्षदा बोलेल तर एंड पेर अक्षदा यान एवढा तामसिकनम एनिकी इडली दोशा इष्टम, लाईक दॅट. आता कल्पना पुन्हा सांगू नकोस. हॅलो, मागील रश्मी बोला. मागील नाव रश्मी आणि हा मुंबई मधले असा. आणि माका पण इडली डोसा खूप आवडता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, आणखी कोणाला बोलायचं असेल तर प्लीज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मेघा शुक्ला सांगतायत, आय एम मेघा, आय स्टे एट चंद्रपूर, आय लाईक इडली डोसा. वाव, ग्रेट. आणखी एक हे घेऊया आपण. कोणी अनम्यूट करून बोलू शकता? येस, आणखी कोणाला बोलायचं असेल तर मराठीमध्ये. इंग्रजी झालं, कोकणी होती रश्मी. आता मराठीत नाही का कोणी सांगणार? मराठीत कोकणी मध्ये मी बोललेलं. येस येस येस. माझं नाव स्मिता. चंद्रपूरला असते आणि मला पण खूप आवडतं. व्हेरी गुड, वाव, ग्रेट ग्रेट. आता माझा पुढचा प्रश्न की मी ज्या भाषेमध्ये बोलली ती भाषा होती मल्याळम, जी केरला प्रांतात बोलली जाते. तर म्हणजे मी तर तुम्हाला सांगितलं नाही की ही अशी भाषा, भाषेचं नाव सांगितलं नाही किंवा मी जी वाक्य बोलली त्याचे अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगितले नाही. तरी सुद्धा तुम्ही त्या अर्थाचा म्हणजे स्वतः समजून घेतला आणि तीच वाक्य तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कन्वर्ट करून बोललात. तर कसं बोललात, काय म्हणजे काय तुम्हाला हेल्पफुल झालं माझ्या भाषेतून, असं काय स्ट्राईक झालं की ज्याच्या मदतीने तुम्ही ते समजू शकलात? चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. अनुपमा ताई सांगतायत की को रिलेशन इन अवर ब्रेन. हे खूप छान आहे. व्हेरी गुड. येस. हा, एक्सप्रेशन अगदी बरोबर आहे. वाव वाव. आणखी काय? मी जे काय बोलली ते तुम्हाला समजलं कसं यावर विचार करा की तुम्ही कसा अंदाज घेतला की मी जे बोलत आहे त्याचा अर्थ असाच आहे. रश्मी, स्मिताताई, तुम्हाला कसं लक्षात आलं? हा, लिटिल नॉलेज ऑफ मल्याळम. ओके ओके, व्हेरी गुड.
येस. नवी आणि सहाराचे मुले. ओके. कॉमनली युज्ड वर्ड्स. येस, करेक्ट. आणखी नाही हातवारे हावभाव. येस. येस. एकदम छान. बऱ्यापैकी खूप बऱ्यापैकी इन्स्ट्रक्शन आलेले आहेत तुमचे सगळे चॅट छान. बॉक्स मध्ये, रिस्पॉन्सेस आलेले आहेत. एक की माझे हातवारे, माझे हावभाव, त्यानंतर काहींना त्या भाषेविषयी माहिती होती, बरोबर. काहींना कदाचित काही वर्ड्स फॅमिलियर असतील जे मी वापरले. फॉर एक्झाम्पल कल्पनाला तुम्ही पहिल्या दिवशीपासून बघत आहात, त्याच्यामुळे कल्पना तुम्हाला वर्ड हा फॅमिलियर आहे. चंद्रपूर हा एका शहराचं नाव आहे, हे फॅमिलियर आहे तुम्हाला. इडली डोसा हे सुद्धा फॅमिलियर होतं. हे फॅमिलियर वर्ड्स पण तुम्हाला त्याचा अर्थ लावण्यासाठी मदतगार ठरले असं पण म्हणायला हरकत नाही, बरोबर. आणि सोबतच तुम्ही जे काही म्हणजे अंदाज लावला, जे ताई मगापासून बोलत आहेत बोलताना की मुलं अंदाज लावत आहेत ना, अंदाज लावून मुलं बोलायला शिकत आहेत. तर तुम्ही अंदाज लावला माझ्या हातवाऱ्यांवरून, माझ्या हावभावावरून, माझं कोऑर्डिनेशन आणि मी जे फॅमिलियर वर्ड्स वापरले त्या फॅमिलियर वर्ड्स वरून तुम्हाला हे समजलं की मी कोणती भाषा बोलत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला यावरून लक्षात येईल की नवीन भाषा समजून घेताना आपण काय की हावभाव, पूर्वानुभव तुमचे, बरोबर. जसं त्या ताई म्हणाल्या की मला ती भाषा अगोदरच माहिती होती, थोडंसं मी कुठेतरी ऐकलेलं होतं की नावाला म्हणताना एंड पेर, असं पेर म्हणजे नाव होतं, असा एक अनुभव असेल. किंवा चंद्रपूरला जर तुम्ही कधी अगोदर आला असाल तर तो एक चंद्रपूर एका शहराचं नाव आहे. किंवा आतापर्यंतची जी सेशन झाली होती त्या सेशन मध्ये तुम्ही माझं नाव ऐकलं आहे, माझं शहराचं नाव ऐकलं आहे, आणि सोबतच तुम्ही हे ऐकलं आहे की इडली डोसा असं म्हटलं, तर ते पण खूप महत्वाचं आहे. आणि अंदाज, ज्याच्याविषयी आपण बोललो, बरोबर आहे. तर ही नवीन भाषा म्हणजे कोणतीही भाषा, फक्त नवीन भाषा नाही, तर कोणतीही भाषा शिकताना या सगळ्या गोष्टी, म्हणजे सर्वात महत्वाचा जर जो पार्ट आहे, कोर पार्ट आहे, तो आहे हावभाव. म्हणजे इव्हन तुम्हाला बोलता येत नसेल आणि तुम्हाला ऐकू येत नसेल तरी फक्त फेस एक्सप्रेशन किंवा फेशियल एक्सप्रेशनच्या मदतीने तुम्ही ती भाषा समजू शकता. आणि समजल्यानंतर तुम्हाला आपल्या भाषेमध्ये जे काही अभिव्यक्त व्हायचं आहे तसं तुम्ही अभिव्यक्त सुद्धा होऊ शकता. तर आता यानंतर या शब्दावर ताई बोलणार आहे की भाषा शिकण्याची नैसर्गिक पद्धत म्हणजे नेमकी काय असते आणि भाषेचं वातावरण कसं तयार केलं पाहिजे. आता जे खरं तर कल्पनाताई म्हणाली तर तेच आपल्याला कोणतीही भाषा शिकताना उपयोगी पडणार आहे. म्हणजे मगाशी ठरवलेली नैसर्गिक प्रक्रिया आणि आताचा जो अंदाज करत करत शिकत जाण्याची जी प्रक्रिया आहे, मग जर इंग्रजी विषय शिकायचा असेल तरी सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मग इंग्रजी शाळेमध्ये गेल्यावर काय किंवा मराठी शाळेमध्ये इंग्रजी विषय असताना काय नेमकं घडतं काय, तर आपण काय करतो, ABCD पासून सुरुवात करतो किंवा व्याकरण शिकवायला सुरुवात करतो आणि ते आपल्याला उपयुक्त नसतं, तर त्याच्याऐवजी बोलत जाणं मुलाशी या हावभावांच्या आधारे, आणि ते जर पुन्हा पुन्हा झालं आणि त्याला थोडंसं रिलेट करता येईल अशा प्रकारे बोलणं, अशा प्रकारे हालचाली करणं, तर ते त्याला समजू शकतं आणि तो अंदाज करत भाषेकडे जाऊ शकतो. तर म्हणजे इथे जी गोष्ट मुलाच्या मेंदूमध्ये ऑलरेडी स्कीमाच्या रूपात आहे, चित्र रूपात आहे त्याच्याकडे, तुम्ही जर त्याच्याशी त्याला रिलेट करत गेलं की मूल ती भाषा समजत जातं की ओके. म्हणजे मी जेव्हा कॅट म्हणते, पण कॅट म्हणताना त्याला ते माहित नसतं, पण मी जेव्हा चित्र दाखवते तेव्हा ते मांजराचं चित्र त्याच्या मेंदूमध्ये सेव्ह झालेलं असतं स्कीमाच्या रूपामध्ये, आणि तेव्हा त्याला ते क्लिक होतं कारण त्याच्याकडे ते चित्र असतं आणि तो त्याचा संबंध जोडतो. ओके, मी ज्याला मांजर म्हणतो त्यालाच कॅट म्हणतात का, आणि मग ती समजून घेण्यास किंवा ते शब्द ग्रहण करण्यास त्याला मदत होते. त्यामुळे हा जो आपण मगासपासून ऐकलेला प्रत्येक शब्द आहे तो दुसरी भाषा शिकण्याच्या पद्धतीला जोडणारा शब्द आहे.
आणि आता हा मेंदू हा जो अवयव आहे तो त्या अवयवाच्या द्वारे आपण शिकतोय भाषा, आणि ही सगळ्या मेंदूवर पसरल्या. जरा काही पुढची स्लाइड दाखवा. अजून पुढे जा. पुढची स्लाइड दाखवा. ठीक आहे. तर हो, येस. तर याच्यामध्ये वेगवेगळी केंद्र दाखवली आहेत आपल्याला. समोरच्या बाजूला डाव्या बाजूला भाषा बोलण्याचं केंद्र दिसतंय, ब्रोका केंद्र. फ्रंटल लोब मध्ये असलेलं हे जे ब्रोका केंद्र आहे ते बोलण्याचं काम करतं. आणि उजवीकडे जसं आपण गेलो तसं उजवीकडे मेंदूच्या शेपटाकडे आपल्याला वर्निक प्रदेश नावाचं भाषा आकलनाचं केंद्र दिसतंय, आणि त्याच्यावरती भाषेचा अर्थ समजणारं अँग्युलर जिरस नावाचं एक केंद्र दिसतं. कोणाचा तरी आवाज येते, अनम्यूट करून घेता का? हा, तर आता एक सहज तुम्ही पुन्हा चार्ट मध्ये असं लिहू शकता की मुलं पहिल्यांदा भाषा आकळून घेत असतील का पहिल्यांदा भाषा बोलून घेत असतील. म्हणजे त्यांना पहिल्यांदा भाषा समजत असेल का भाषा बोलता येत असेल पहिल्यांदा. प्रश्न कळलाय माझा? भाषा आपल्याला चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे की मुलं अगोदर भाषा बोलायला शिकतात की अगोदर भाषा समजून घेतात. म्हणजे समजून घेणं ही प्रक्रिया अगोदर होते की बोलणं ही प्रक्रिया अगोदर होते. काही दिसतंय तुला? अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूपच छान. सगळ्यांचंच उत्तर समजून घेणं याच्याकडे आलेलं. हे अगदी बरोबर आहे. अगदी 1 महिन्याचं बाळ सुद्धा अंडरस्टँडिंग करत असतं, आकलन करत असतं, समजून घेत असतं. आणि त्यामुळे आधी त्याला समजायला लागतं, आणि जेव्हा भाषेचं ब्रोका केंद्र त्याचं तयार होतं, म्हणजे जिभेचे स्नायू तयार होतात, ओठ म्हणूयात आपण, ओठांची मुवमेंट करता येऊ लागते, दात येऊ लागतात, तर तेव्हा त्याला पुढचे शब्द त्याला उच्चारता यायला लागलेले असतात. म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा किंवा इंग्रजी विषय शिकताना सुद्धा काय घडलं पाहिजे, तर मूळ भाषा आधी आकळून घेण्याचा प्रयत्न घडला पाहिजे. त्याला धाड 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 बोलण्याची अपेक्षा आपण नाही करणार. पहिल्याच दिवशी मूल शाळेत गेले किंवा महिनाभर झालाय आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते आणि अजून कसं इंग्रजी येत नाही. अरे 1 महिना झाला तुला इंग्रजी शिकवून, अजून कसं इंग्रजीमध्ये बोलता येत नाही, अशी घाई आपल्याला करून चालणार नाही. आपल्याला आपलेही अनेकांचे अनुभव आठवत असतील किंवा शाळांमधले तर असे अनुभव आपल्याला दिसतातच आहेत की 1ली पासून 10वी पर्यंत इंग्रजी शिकूनही आपल्याला पुरेसं इंग्रजी बोलता येत नाही, किंवा वर्षानुवर्ष इंग्रजी कानावर थोडंफार पडून सुद्धा इंग्रजी न बोलता येण्याचा अनेक प्रौढांची अडचण असते आपल्याला असं दिसतं. याचं कारण काय होतं, तर आकलनासाठीचे पुरेसे अनुभव मिळत नाही आणि बोलण्याचे सुद्धा पुरेसे अनुभव मिळत नाही. इथे एक मधला जो पट्टा आहे, स्नायूंची भाषानुकूल हालचाल, मग तो जो आहे तो उच्चाराशी संबंधित आहे. आता ही मल्याळम भाषेमध्ये बोलली तेव्हा तिच्या होणाऱ्या ओठांच्या हालचाली, स्वर यंत्रणेच्या हालचाली, दातांच्या हालचाली, टाळूला लागणारी जीभ, ही सगळी वेगवेगळी होत असते. मराठीत उच्चार वेगळा असतो आणि इंग्रजीत उच्चार वेगळा असतो. अगदी साधं म्हटलं तर मराठीमध्ये जेव्हा आपण कुल हा शब्द उच्चारतो तर तेव्हा तो ओठांनी फ उच्चारलेला असतो. आपल्याला मराठीतला फ हा ओठांनी उच्चारायचा आहे, पण इंग्रजीतला फ मात्र म्हणजे फादर असं जेव्हा आपल्याला म्हणायचंय तेव्हा दात ओठाला लागत असतात. तर ही जी काही सगळी उच्चारांची प्रक्रिया असते ती आकळून घेणं, ती पुन्हा पुन्हा, हे श्रवण केंद्र असं लिहिलंय, ते श्रवण केंद्राद्वारे ऐकूनच आणि मग उच्चारण्याची प्रक्रिया त्या हालचालींमधनं घडणार असते. आता इथे एक अजून एक उजवीकडे पुन्हा आपण बघितलं तर भाषेची पुनरुक्ती करण्याचं केंद्र आहे. म्हणजे मेंदूकडे ती क्षमता आहे की मी आता आपण जर काही वेळ कल्पनाकडनं धडे घेतले तर आपण 3-4 शब्द उच्चारण्याचा प्रयत्न नक्की करून बघू. अर्थातच ते तितक्याच सफाईने आपल्याला येणार नाहीत, तर त्याला काही सरावांची गरज लागणार आहे. तर आपल्याला ओठांच्या हालचाली कशा करायच्या आहेत, दातांच्या हालचाली कशा करायच्या आहेत, कोणतं अक्षर कसं उच्चारायचंय हे पुन्हा पुन्हा ऐकून आपल्याला काम करायचं असतं. 1 मिनिट हा ताई. तर मेंदूमध्ये असणारं ब्रोका केंद्र, वर्निक केंद्र, उच्चार करणारं केंद्र, अर्थ समजणारं केंद्र किंवा संपूर्ण स्नायूंची हालचाल, एक मोठा स्नायूंचा
पट्टाच मेंदूमध्ये आहे की जो हातांच्या हालचाली करतो, पायांच्या हालचाली करतो, किंवा बोलत असताना मी आता बोलतेय आणि अनेक हालचाली करते खर तर हातांच्या, तुम्हाला काही हालचाली माझ्या दिसत असतील, तर या सगळ्या बोलण्याच्या सारख्या होत असतात. मी जर आता असं म्हटलं की मला मनापासून तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तर नकळत माझी हालचाल अशी हृदयापासून हात वरती येतो आणि तो सांगितला जातो. तर ही जी सगळी स्नायूंची हालचाल आहे ती त्या बोलण्याच्या अर्थाशी निगडीत असते. आणि म्हणून आपल्याला कल्पनाने जे सांगितलं किंवा करून दाखवलं ते आपल्याला पटत असतं. हा एवढा सहकारी करणारा आपला मेंदू आहे. याच्यामध्ये या सगळ्या क्षमता आहेत, पण त्या क्षमतांची केंद्र आहेत. पण ती केंद्र कशी काम करतात हे मात्र आपल्याला समजून घ्यावं लागतं. कल्पना आपल्याला नंतर तिच्या मुलीचा एक अनुभव सांगू शकेल की भाषेचं वातावरण मिळालं तर काय घडतं. प्रत्येक भाषा एवढं सगळं म्हणजे इंग्रजी ऐकायला मिळाली पाहिजे, इंग्रजी बोलायला मिळाली पाहिजे, इंग्रजी भाषेतून कृती करायला मिळाली पाहिजे, इंग्रजी भाषेतून छोट्या छोट्या गोष्टी की आता काय घडायचं, दुकानात जाऊन आपण दुकानदाराशी बोलतोय तर ते काय बोलायचं, तर ती एक संधी मिळाली पाहिजे. ताई वर्गात आलाय तर काय आपण त्यांच्याशी बोलायचं, ओके घरी एक पाहुणा आलाय तर त्याच्याशी आपण काय बोलायचं, एक 2-4 वाक्य, किंवा मला काहीतरी शेजारच्या मुलाला एखादी वस्तू नेऊन द्यायची तरी काय सांगूयात. अशा छोट्या 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 संधी जर वर्गामध्ये मिळाल्या, परिसरामध्ये मिळाल्या, तर मुलाला इंग्रजी चांगलं बोलता येणार आहे. इंग्रजी प्रामुख्याने भाषा येते ती वातावरणातनं येते. असं असतं की ती आपल्या हवेसारखी ती पसरलेली असते. मराठी भाषिक माणसाला मराठी का येतं, तर ती त्याच्या आजूबाजूला पसरली आहे. केरळमध्ये गेलेल्या माणसाला केरळी किंवा मल्याळम का बोलता येतं, कारण ती त्याच्या आजूबाजूला ती भाषा पसरली आहे. मग महाराष्ट्रामधलं जेव्हा मूल, मराठी घरातलं मूल, मराठी सोसायटीत राहणारं मूल, मराठी गल्लीत राहणारं मूल जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या एकदम शाळेत जातं किंवा एक भाषा म्हणून इंग्रजी शिकायला लागतं, तर तेव्हा त्याला ते वातावरण मिळतं का. ते जर वातावरण मिळत नसेल तर भाषा शिकायला वेळ लागणार आहे, हे आपण समजून घेऊया. आपण 3 टप्पे समजून घेतलेत. एक नैसर्गिकरित्या भाषा शिकण्याची प्रक्रिया, मेंदूमध्ये भाषेचं काय घडत असतं आणि भाषेचं वातावरण मिळण्याची गरज असते. आता घडतं काय की जर आपण इंग्रजी शाळेमध्ये गेलो आणि आपल्याला वेळ लागतो इंग्रजी आत्मसात करायला, 3, 4, 5 वर्ष लागत असतात, तर तेव्हा असं नेमकं घडतं की त्या भाषेशी नाळ जुळवता इतके मुलं कष्ट करत असतात त्या भाषेशी नाळ जुळवून घेण्याची, की त्यांचं मराठी भाषेशी नातं तुटण्याची पण शक्यता असते. कारण मराठी भाषेचा अनुभव त्यांना मिळत नाही. ते सारखी धडपड करायला लागतात की दुसरी भाषा समजून घ्यायला. म्हणजे जो कालखंड, पहिल्या 10 वर्षाचा कालखंड की ज्याच्यामध्ये पहिली भाषा भक्कम होणं, ती अभिव्यक्तीसाठी तयार होणं, ती शिकण्यासाठी तयार होणं, कोणतीही भाषा पहिल्या भाषेद्वारे शिकण्याची तयारी होणं, इतकं सगळं जे घडायला हवं असतं ते घडत नाही. कारण वयवर्ष 3 पासूनच ते इंग्रजी शाळेत जायला लागतं किंवा वयाच्या 6व्या वर्षापासून एक इंग्रजी भाषा म्हणून ते शिकण्याचा प्रयत्न करायला लागतं आणि त्याची जी पद्धती असते ती मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिकरित्या घडत नाहीये. त्यामुळे ना त्यांना त्यांची स्वतःची भाषा येत आणि नाही त्यांना दुसरी भाषा आत्मसात करता येत. इंग्रजी येत नाहीये म्हणून इंग्रजीतनं जे काही विषय शिकायचे, इंग्रजीतनं गणित शिकायचंय, इंग्रजीतनं सायन्स शिकायचंय, इंग्रजीतनं भूगोल शिकायचंय, असे सगळे विषय शिकण्यापासून सुद्धा पण ते दूर व्हायला लागतात कारण भाषाच येत नाही. भूगोल यायचा आहे तर तो इंग्रजी भाषेतनं त्यांना करायचा आहे आणि त्याचे ना शब्दसंग्रह, ना तो अर्थातनं समजून घेता येते, ना त्याच्यासाठी पुरेसा अनुभव मिळते आणि ना माझी भाषा पक्की झालेली आहे. आणि त्याच्यामुळे भूगोलातल्या संकल्पना किंवा गणितातल्या संकल्पना सुद्धा मुलांच्या अपुऱ्याच राहतात. म्हणजे काय घडलं पाहिजे, तर प्रथमतः जी कोणती भाषा आम्ही माध्यम म्हणून निवडणार असो, असं आता आपण म्हणूया, ती भाषा पक्की झाली पाहिजे. म्हणजे इंग्रजी शाळेत गेलो तरी सुद्धा पहिली, दुसरी, तिसरी या खर तर इयत्तांमध्ये मुलांना इतर विषय शिकवत बसायचेच नाहीत, तर त्याच्याऐवजी इंग्रजीचंच पूर्ण वातावरण दिलं आणि इंग्रजी आली, तर मग नंतरच्या काळामध्ये त्याला कुठलाही विषय शिकणं त्याच्यातनं शक्य होणार आहे.
किंवा मराठी शाळेमध्ये सुद्धा एक भाषा म्हणून जरी आपल्याला ती शिकायची असेल तर तो जो काही तास आहे, ती अर्ध्या तासाची तासिका असेल तर ती तासिका मुलांना जास्तीत जास्त इंग्रजीचं वातावरण मिळालं पाहिजे. घरी थोडा वेळ तरी इंग्रजीचं वातावरण मिळालं पाहिजे. हे सगळं ऐकण्या बोलण्याचे किंवा कृती करण्याचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे हालचाली करण्याचं, असं सगळं इंग्रजीमधनं घडलं तर आपण म्हणूयात की इंग्रजी भाषेचं वातावरण मिळून मुलं दुसरी भाषा शिकायला तयार झाले. या वातावरणाचा एखादा उल्लेख आपल्याला ताई पण तिचा एक अनुभव सांगेल. म्हणजे माझ्या बाबतीत असं मला सांगायला आवडेल की माझी मुलगी आता फक्त 3.25 वर्षाची आहे आणि ती 5 भाषा समजू शकते आणि किमान 3 भाषा तर ती आता बोलायला शिकली आहे. आता 5 भाषा म्हटलं तर कोणत्या, की मराठी तिला बोलता येते, तिचे पप्पा मल्याळी आहेत, म्हणजे ही फ्रॉम केरला, त्याच्यामुळे घरात तिचे पप्पा तिच्यासोबत मल्याळम बोलतात म्हणून ती मल्याळम बोलते आणि तिची आत्या गुजराती आहे त्याच्यामुळे तिला गुजराती पण येते. हिंदी आमच्या घरात म्हणजे कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून आम्ही हिंदी वापरतो, कारण मी मराठी आहे, ते मल्याळी आहेत. आणि सोबत इंग्लिश, म्हणजे मी मधामधात घरात इंग्रजीचा वापर करते जेणेकरून ती इंग्रजीचे काही वर्ड्स फॅमिलियर होतील. तर अशा 5 भाषा इवाला आता येतात. तर हे सगळं याच्यामुळे होत आहे कारण तसं वातावरण आम्ही तिला घरात दिलेलं आहे. म्हणजे पप्पाशी बोलताना ती स्वतःहूनच मल्याळम मध्ये बोलते. तिला माहिती असतं की पप्पाला मल्याळम मध्ये बोलायचं असतं. गुजराती तिची आत्या कधीच मराठी बोलत नाही, गुजरातीमध्येच बोलायचं असतं. म्हणजे एक जे ऍटमॉस्फिअर आहे ते तयार केलेलं आहे. परंतु इथे मला एक आणखी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे करत असताना अगोदर मी तिची पहिली भाषा पक्की केलेली आहे. म्हणजे तिची मदर टंग आहे मराठी. म्हणजे आता मी मराठी बोलते आणि माझ्या आजूबाजूचं सगळं वातावरण जे आहे ते मराठी भाषिक लोक आमच्या आजूबाजूला राहतात. तर तिला मराठी भाषेचं वातावरण सर्वाधिक आहे आणि तिची मराठी भाषा ही पक्की झालेली आहे. त्यामुळेच ती मल्याळम, मग गुजराती, हिंदी आणि जे आहे इंग्रजी ती बोलू शकते. याचा अर्थ असा की एक भाषा म्हणजे स्वतःची स्वभाषा ही अगोदर पक्की व्हावी लागते. त्यामध्ये मुलाला अभिव्यक्त होता आलं पाहिजे आणि ती अभिव्यक्ती करता आली की मग मूल दुसऱ्या भाषेकडे वळू शकतं. अदरवाईज जर आपण एका वेळेस सगळ्या भाषा आपण मुलाला शिकवायला गेलो तर त्याची खिचडी होण्याची शक्यता खूप असते. आणि जसं की ताईंनी सांगितलं, माझ्या पण म्हणजे 14 वर्षापर्यंत मूल खूप वेगात भाषा शिकते. त्यातल्या त्यात 8 वर्षापर्यंत जर मुलांच्या संपर्कात इतर भाषा आल्या तर त्या खूप वेगात दिसतात. आणि 5 वर्षाच्या अगोदर तुम्ही जर मुलाला एकापेक्षा अधिक भाषा शिकवल्या तर मूल जास्त म्हणजे त्याच्यावर रिस्पॉन्स देतं आणि शिकण्याचा त्याचा वेग या इतरांपेक्षा जास्त असतो. परंतु अगोदर मुलाला त्याची स्वतःची स्वभाषा व्यवस्थित आली पाहिजे, ती समजली पाहिजे, ती बोलता आली पाहिजे आणि त्या भाषेमध्ये त्याला अभिव्यक्त होता आलं पाहिजे. ताई, तुला काही जोडायचं असेल तर प्लीज जोड. हा, आता आपल्याला 2 गोष्टी असं लक्षात येतात की कल्पनाची मुलगी 3-4 भाषा बोलतीये. असं अनेक घरांमधनं घडतं की 2 भाषांचे पालक असतात आणि म्हणून ते वेगळी भाषा बोलू शकतात. आता इथे 2 प्रश्न असे उद्भवू शकतात. एकीकडे आपण म्हणतोय की पहिली भाषा पक्की होणं, असंही होत आहे आणि तरी सुद्धा मूल शिकतंय. तर हे कसं काय, तर तो अनुभव फक्त ऐकण्या बोलण्याचा अनुभव आहे. तो औपचारिकरित्या भाषा शिकण्याचा अनुभव दिला जात नाहीये की एबीसीडी शिकवली जात नाहीये, अक्षर ओळख शिकवली जात नाहीये किंवा व्याकरणिक नियम शिकवले जात नाहीये. हे एक लक्षात घेऊया. त्यामुळे पद्धतीवरती भर देणं खूप महत्वाचं आहे. आणि आणखीन एक, मेंदूच्या बाबतीत 6 वर्षापर्यंतचा कालखंड हा भाषा शिकण्याचा एक चांगला कालखंड असतो आणि पुढचा अजून एक 6 वर्षांचा म्हणजे 12 वर्षापर्यंतचा. म्हणजे पहिली 6 वर्ष तर खूप वेगाने मूल भाषा शिकतं आणि पुढची 6 वर्ष वेग थोडा कमी होतो, पण तरी भाषा शिकण्याचा कालखंड चांगला असतो. आणि 12 वर्षानंतर किंवा अजून 18-20 वर्षानंतर मात्र मुलांना भाषा शिकायला थोडा वेळ लागतो. मुलांना म्हणजे कोणत्याही प्रौढाला भाषा शिकायला वेळ लागत असतो. पण तरीही भाषा शिकण्याच्या मगाशी सांगितलेल्या सर्व पद्धती जर वापरल्या आपण
तर त्या पद्धतीतनं मात्र कोणत्याही टप्प्यांमध्ये भाषा चांगली शिकता येते. उदाहरणार्थ आता मॅक्स मुल्लर सारख्या युनिव्हर्सिटीज की जे पुण्या मुंबईमध्ये काम करतात आणि तेव्हा जेव्हा जर्मन भाषा शिकवण्याचा विषय त्यांचा येतो तर तेव्हा ती भाषा शिकवत असताना अर्थातच मला अनेक लोकांकडनं कळलेलं आहे ही गोष्ट की दारातनं शिरल्यापासनं युनिव्हर्सिटीच्या दारातनं शिरल्यापासनं त्याच भाषेत बोललं जातं, पण सगळं हावभाव कृती आणि गेस्चर लँग्वेज वगैरे सगळं वापरत शिकवलं जातं आणि त्यामुळे आपोआप मोठी माणसं सुद्धा त्याला फॅमिलियर व्हायला लागलेली असतात. त्यामुळे पद्धत ही खूप महत्वाची ठरते. पुढच्या स्लाइडवरती ओके. भाषा आतापर्यंत शिकण्याचे येस, आतापर्यंत आपण ताईच्या सगळ्या प्रेझेंटेशन मधून बघितलं की मेंदूमध्ये कुठे कुठे भाषा शिकण्याची केंद्र आहेत आणि भाषा शिकण्याची नैसर्गिक पद्धत काय आहे ही आपण शिकली. म्हणजे 0 ते 2 वर्षापर्यंत फक्त मूल आकलन करतं, समजून घेतं, निरीक्षण करतं आणि पुढे त्या ब्रोका केंद्रामध्ये त्याच्याकडे जे काही संचय झालेला असतो त्याचा आणि नंतर जेव्हा त्याला बोलण्याची क्षमता प्राप्त होते हळूहळू, तेव्हा ते ब्रोका केंद्रामधून काढून वर्निक केंद्राच्या मदतीने ते त्याच्या मदतीने बोलण्याचं आकलन होतं वर्निक केंद्रामध्ये आणि मग बोलण्याचा प्रयत्न करीत असतं. तर ही जी सगळी क्रिया होते ही नैसर्गिक पद्धत जर आपण बघितली की अगोदर निरीक्षण होतं, मग आकलन होतं, त्याच्यानंतर मूल बोलायला शिकतं आणि बोलायला शिकल्यानंतर ते शब्द वापरून बघतं, कृतीमध्ये ते शब्द आणतं आणि वारंवार त्या शब्दाचा सराव करतं. म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की तुमच्या घरातलं मूल एक नवीन शब्द त्याच्या कानावर पडला तर तो शब्द त्याच्या जिभेवर असा स्मूथली जोपर्यंत खेळत नाही तोपर्यंत सतत सतत तो शब्द तो वापरत असतो आणि मग एकदाचा तो शब्द त्याच्या जिभेवर रुळला की मग तो पुढच्या शब्दाकडे जातो. म्हणजे ही अशी क्रिया होते 5 ते 6 वर्षापर्यंत आणि मग मूल 6 वर्षात शाळेत जातं आणि मग वाचायला शिकतं आणि मग लिहायला शिकतं. एक इतका मोठा स्पॅन स्वतःची स्वभाषा शिकायला मुलाला लागतो. आता आपण इंग्रजी भाषेचा विचार करू. म्हणजे जे मूल इंग्रजी माध्यमात जाऊन शिकत आहे त्याचा विचार करूया किंवा इंग्रजी एक विषय म्हणून एका वर्गामध्ये शिकत आहे याचा विचार करूया. मूल जेव्हा शाळेमध्ये इंग्रजी विषय शिकायला किंवा इंग्रजी माध्यमात जातं तेव्हा गेल्याबरोबर त्याच्याकडून अपेक्षा केली जाते की म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये एक म्हणजे रूल ठेवला जातो की त्याने इंग्रजी मध्येच बोलावं. ज्या मुलाला स्वतःची स्वभाषा शिकायला एक कालावधी लागला 2 वर्ष निरीक्षण करायला, आकलन करायला आणि मग त्याच्यानंतर बोलायला आणि मग नंतर शब्दांचा सराव करायला, मग त्याच्यापासून व्याकरणाची बांधणी करून सेंटेन्स बोलायला आणि मग पुढची म्हणजे हॅबिच्युअल होऊन सर्वांशी अभिव्यक्त होणे किंवा कम्युनिकेशन स्किल त्याची डेव्हलप झाली. ती मुलाला शाळेत गेल्यानंतर अगदी 5 ते 6 महिन्यात म्हणजे 5 वर्षाचा कालावधी 5 ते 6 महिन्यात त्यांनी तो जो आहे रूट तो कव्हर करावा ही जर अपेक्षा शाळांमधून किंवा पालकांकडून जर केली जात असेल तर ती किती योग्य आहे याचा विचार आपण करणे खूपच आवश्यक आहे. कारण ही सगळी प्रक्रिया जर अशा रीतीने नैसर्गिक होत असेल, अर्थात 5 वर्षच तुमच्या मुलाला इंग्रजी शिकायला लागतील असं नाही. कारण 5 वर्षामध्ये मूल आता एक भाषा शिकण्यामध्ये पारंगत झाला आहे. तर त्याचा म्हणजे एक गोष्ट शिकण्यामध्ये आपण जेव्हा कौशल्य प्राप्त करतो मग तीच गोष्ट आपल्याला रिलेटिव्हली तीच गोष्ट करायची असेल तर ती करताना आपल्याला अर्धा कालावधी लागतो किंवा एक पाव कालावधी लागतो कारण आपण त्याच्यामध्ये प्रावीण्य गाठलेलं असतं. अगदी तसंच स्वभाषा शिकताना त्याला एवढा वेळ लागला जरी असेल तरी दुसरी भाषा शिकताना त्याला निम्मा वेळ किंवा त्याच्यापेक्षाही अर्धा वेळ त्या मुलाच्या क्षमतेनुसार लागू शकतो. परंतु एकदमच त्याला म्हणजे एक 2-4 किंवा महिन्यात किंवा 5 महिन्यामध्ये त्याला ती भाषा यावी आणि त्यांनी ती समजून घ्यावी, त्यांनी ती समजूनही घ्यावी आणि बोलावी सुद्धा. त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे त्या भाषेमध्ये जे जे विषय आहेत, एन्व्हायरमेंटल सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, सायन्स असेल, सोशल सायन्सेस असेल, हे विषय समजून घ्यावे ही अपेक्षा मुलांकडून करणं ही कितपत रास्त आहे याचा विचार आपण अगोदर करायला हवा. म्हणजे एक स्पेसिफिक जो पिरियड आहे, स्पेस आहे, तो मुलांना भाषा समजून घेण्यासाठी
आणि ती भाषा समजून मग डिलिव्हर करण्यासाठी तो द्यायला हवा. म्हणून माझा पुढचा प्रश्न तुम्हा सर्वांना असा आहे की हे जर सगळं नैसर्गिक असेल तर मग आता आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की हा प्रश्न इंग्रजी शिकण्याचा आहे की इंग्रजीतून शिकण्याचा आहे. म्हणजे मी जर असा विचार करत असेल की माझं मूळ स्पर्धात्मक युगामध्ये टिकावं आणि सगळ्यांच्या समवेत, म्हणजे स्पर्धात्मक युगामध्ये टिकावं म्हणजे काय की जिथे जिथे करिअरच्या चांगल्या चांगल्या संधी आहेत तिथे जाऊन माझ्या मुलाला इंग्रजी खूप काय आत्मविश्वासपूर्वक बोलता यावं आणि नॉलेज जे काही इन्फॉर्मेशन आहे ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये ती इन्फॉर्मेशन इंग्रजीमध्ये सर्वात जास्त आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे मुलाला इंग्रजी समजावं एवढी अपेक्षा आपली असते. मग अशा ही जर अपेक्षा असेल तर मग आपला अट्टहास इंग्रजी शिकण्याचा असावा की इंग्रजीतून शिकण्याचा असावा. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा मी इंग्रजीतून शिकतो तर एका दुसऱ्या भाषेतून शिकलेलं मला अधिक समजेल की मला माझ्या भाषेतून शिकलेलं अधिक समजेल. म्हणजे मी तुम्हाला म्हणते जर हे सेशन जर मी इंग्रजीमध्ये घेतलं असतं तर तुम्हाला ते इंग्रजीतून अधिक म्हणजे जास्त इम्पॅक्टफुल वाटलं असतं की मी मराठीमध्ये बोलून किंवा आम्ही मातृभाषेमध्ये जे हे सगळं घेत आहोत हे तुम्हाला जास्त इम्पॅक्टफुल वाटत आहे. म्हणजे तुमचा अनुभव तुम्हाला चॅटमध्ये. हा ताई काय आला चॅट बॉक्स मध्ये? माझ्या भाषेत म्हणतायत म्हणजे कोणा अक्षराची भाषा होती का मगाशी कोणाची कोकणी भाषा होती? हा ओके ओके. तर अर्थातच म्हणजे जर मी जर अडल्ट असेल आणि मी प्रौढांना जर असं वाटत असेल की मी माझ्या भाषेत जास्त कम्फर्टेबल आहो एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी, मग याचा अर्थ आपण मुलांचा विचार करूया. आपण प्रौढ असून सुद्धा मला कम्फर्टनेस किंवा माझं कन्व्हिनियन्स मला कुठे वाटतं की मला माझी भाषा जेव्हा त्याच्या थ्रू शिकता येतं तेव्हा. आता जर मला माझ्या मुलाला माझी भाषा तर दूर दूर पर्यंत नाहीच त्या वातावरणामध्ये ज्या शाळेमध्ये मी शिकत आहोत तिथे, आणि तिथे मला वरून रूल्स आहेत की मी ती भाषा समजून पण घ्यावी, सोबत बोलायला पण शिकावी आणि त्या भाषेतून विषय पण शिकावा. म्हणजे किती प्रकारचा अन्याय मुलांच्या शिकण्यावर होतोय, मुलांच्या समजण्यावर होतोय, मुलांच्या बोलण्याच्या रेस्ट्रिक्शन्स वर होत आहे. आणि खरंच त्यांना ते समजत असेल का? मी कितपत त्यांच्याकडून 3 वर्षाच्या मुलाला नर्सरीमध्ये किंवा कॉन्व्हेंटमध्ये टाकून जो अट्टहास मुलांकडून बोलण्याचा केला जातो तो कितपत योग्य आहे हा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. परंतु तरी सुद्धा आम्ही तुमच्या फेवर मध्ये आहोत. म्हणजे आता एका भाषेसोबत दुसरी भाषा शिकणं ही जर आपण बघितलं, शास्त्रज्ञांचे रिसर्चेस बघितले तर आपल्या लक्षात येईल की एका भाषेसोबत म्हणजे स्वभाषेसोबत इतर भाषा मुलांना कमीत कमी 2-3 भाषा मुलांना येणं हे मुलांसाठी पॉझिटिव्ह साईन आहे. कारण त्यामुळे मुलांचं क्रिटिकल थिंकिंग वाढतं, चिकित्सक विचार करू लागतं, मुलांच्या ब्रेन मध्ये खूप काही चेंजेस होतात. म्हणजे अद्यापही त्याच्यावर संशोधन सुरू आहेत की दुसरी भाषा शिकणे ही जी प्रोसेस आहे ही टोटली वेगळी प्रोसेस ब्रेन मध्ये होते, पण ती रिलेटिव्हली स्वभाषेशी कनेक्टेड असते. त्याच्यामुळे इतर भाषा पण शिकायला हवीच, पण स्वभाषेला जोडून इतर भाषा शिकायला हवी हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. कल्पना अशी एक जोडी फक्त सांगते आणि मग हाच मुद्दा सांगते कल्पना की आपल्याला इंग्रजी शिकायचं आहेच. म्हणजे इंग्रजीतून शिकणं की इंग्रजी शिकणं हा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आपल्याला इंग्रजी ही भाषा उत्तम आली पाहिजे. आणि मराठी असू देत किंवा इंग्रजी असू देत किंवा संस्कृत किंवा अजून कोणतीही, तर भाषा आपली मैत्रीण झाली पाहिजे. पानसे सरांनी आत्ताच एक नवीन शब्द वापरलाय की भाषा मैत्रीण नावाचा एक लेख त्यांनी लिहिला आणि म्हणून मी त्याच्यातलाच शब्द वापरला आहे की भाषा ही मैत्रीण व्हावी. चांगलं ऐकता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे. चांगलं म्हणजे नीतिमान शब्द वगैरे अशा अर्थाने नाही,
तर आस्वादपूर्ण भाषा ऐकता आली पाहिजे. उत्तम कविता ऐकणं, अभंग ऐकणं, उत्तम दर्जाची भाषा ऐकणं किंवा आपण असं मराठीतली उदाहरणं दिली तर काय आम्ही पु ल देशपांडे ऐकले, रत्नाकर मतकरी ऐकलेत, किंवा अजून काय कांबळे ऐकलेत किंवा अशा प्रकारचे आम्ही दुर्गा भागवतांचं लेखन वाचतोय, ऐकतोय, बोलतोय. तर ह्या प्रकारे चांगलं ऐकणं, आस्वाद घेणं, की इंग्रजी केवळ भाषा माध्यम म्हणून नाही वापरायची आपल्याला, तर इंग्रजी आलं की त्या इंग्रजी भाषेतनं आस्वाद घेता आला पाहिजे. म्हणजे मग आम्हाला शेक्सपियर पर्यंत पण जाता आले पाहिजे. आम्हाला जसं आमच्याकडले ज्ञानेश्वर कळले पाहिजे तसे आम्हाला तिकडलं शेक्सपियर पण कळला पाहिजे. तर इथपर्यंत आस्वाद, वर्ड्सवर्थच्या कवितांचा आस्वाद घेता आला पाहिजे. म्हणजे मी नुसती उदाहरणं देतेय की या कवी लेखकांची, की हा साहित्यिक आस्वाद घेता येणं. आणि गंमत म्हणजे भाषा फिरवता येत असते, शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात, एका शब्दातनं म्हणजे एका शब्दांचे 2 अर्थ निघत असतात, तर ते समजणं, विनोद करता येणं. ज्याला विनोद चांगला करता येतो भाषेतनं, तर तो उत्तम भाषा येण्याचा नमुना असतो, की त्यालाच जमतं की द्वंद्वार्थाने भाषा वापरता येणं. तर हे कळणं, हे सगळं आस्वाद घेता येणं. म्हणजे इंग्रजी कळतं पण इंग्रजीतला विनोद नाही समजत, इंग्रजी कळतं पण इंग्रजी कविता ऐकताना नाही समजत. असं झालं तर ती फक्त व्यावहारिक इंग्रजी आहे. तर त्याच्याऐवजी आम्हाला साहित्यिक आस्वाद किंवा व्यवहारातला आस्वाद पण घेता आला पाहिजे. अभिव्यक्ती, लेखी अभिव्यक्ती करता आली पाहिजे आणि तोंडी अभिव्यक्ती करता आली पाहिजे. म्हणजे आम्हाला चांगल्या इंग्रजीकडे वळायचं आहे. मगाशी मी भाषेबरोबर खेळणं हा विचार सांगितलाच. आणि मुख्य म्हणजे विचार करणं. आपलं काही काही दिवसांमध्येच मराठीतनं काय विचार करता आला तरी करता येतो, इंग्रजीतनं करता आला तरी करता येतो, हिंदीतनं करायचं असेल तरी करता येतो. इतका मेंदू स्विच ऑन ऑफ होता आला पाहिजे भाषेतनं. कारण शेवटी भाषा ही विचार करण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे, विचार मांडण्याचं साधन आहे. भाषेतनं आपण निर्णय घेत असतो, भाषेतनं आपण साठवणूक करत असतो. म्हणजे आपल्याला असं नाहीये की मेंदूमध्ये काय वाक्याच्या वाक्य साठवलेली नसतात, ती प्रतिमांच्या रूपात साठत असतात. परंतु शेवटी कवितेचा एक शब्द आठवला तर आपल्याला पुढचं पुढचं आठवायला लागतं, एकदम बराबर ओळीच्या ओळी आपल्याला आठवायला लागतात. तर ही जी प्रक्रिया आहे तर ती साठवणूक सगळी भाषेच्या द्वारे होत असते. आणि मग त्यामुळे कोणतीही भाषा येऊ देत, एकच नाही अनेक भाषा मुलांना यायलाच हव्यात. कारण जगाशी कनेक्ट व्हायचं असेल तर त्यांना 3-4 भाषा नक्कीच आल्या पाहिजेत आणि त्या टप्प्याटप्प्याने आल्या पाहिजेत. आणि म्हणून आम्ही माध्यमाचा आग्रह न करता उत्तम भाषा येण्याचा आग्रह सगळ्यांनी धरला पाहिजे असं मला वाटतं. कल्पना, याच्यावरती काही इंग्रजी आपल्याला घरात न करता येण्यासाठीचे काही खेळ पण सांगेल. मला इथे एक छोटीशी गोष्ट जी जोडायची आहे ती अशी आहे की इंग्रजी आता वर्गामध्ये आपण शिकत असताना असं लक्षात येतं की मूल इंग्रजीमध्ये शिकत आहे, म्हणजे शाळेमध्ये शिकत आहे, पण असं होत आहे की तो स्विच ऑफ आणि ऑन करताय ब्रेन, कारण त्याला स्वतःची स्वभाषा येते आहे आणि मग लगेच दुसऱ्या याच्यात जातोय, मग पुन्हा मराठीत येतोय, अशा वातावरणात येतोय. तर थोडीशी त्याला मुबलकता किंवा सवलत त्याच्या भाषेमध्ये अभिव्यक्त होण्याची आणि मग त्याला इंटरलिंक करण्याची एक तिथे सवलत त्या शाळेमध्ये दिली तर मुलाला ती भाषा समजल्यानंतर ती भाषा बोलता येणं अधिक सोपं जाईल. त्याच्यामुळे एकदम रेस्ट्रिक्ट करणं की त्याच भाषेमध्ये बोला, हे रेस्ट्रिक्शन विशिष्ट वयानंतर जर केलं, म्हणजे जवळपास 14 वर्षानंतर वगैरे, तर मूल सहजपणे ती भाषा शिकू शकेल. पण ती शिकण्यासाठी शिक्षकांनी किंवा पालकांनी मात्र घरामध्ये, बाहेर वातावरणात इंग्रजी ही भाषा त्यांना आली पाहिजे आणि त्यांनी ती वापरली पाहिजे. मुलांनी त्याच्यामधले असलेले रिसोर्सेस वापरले पाहिजे, तरच त्यांना इंग्रजी बोलता येईल. आता पुन्हा यामध्ये एक मुद्दा समजून घेण्याचा आहे की मी जेव्हा माझी भाषा शिकलो किंवा मी जेव्हा माझी भाषा बोलतोय तेव्हा अगोदर मी विचार करतो, विचार केल्यानंतर माझ्या म्हणजे स्पॉन्टेनियसली मी भाषा बोलतो. म्हणजे असं होत नाही की मी विचार केलं मग ट्रान्सलेट केलं आणि मग बोललो. म्हणजे आम्ही जे काही बोलत आहोत, आपण जे काही बोलत आहोत हे स्पॉन्टेनियसली होतं, कारण मेंदूमध्ये विचाराची प्रक्रिया आणि बोलण्याची प्रक्रिया ही सायमल्टेनियसली होत आहे.
त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे आपण बोलत आहोत. आणि हे सगळं बोलता आल्यानंतर 5-6 वर्षांनंतर मग मुलाला शाळेत वाचायला आणि लिहायला शिकवलं जातं. पण इंग्रजीच्या बाबतीत उलट होतं. म्हणजे मूल शाळेत गेल्याबरोबर त्याला वाचायला शिकवलं जातं, मग अक्षरे गिरवायला शिकवलं जातं आणि सोबतच तिथे मग ऐकणं आणि मग बोलणं सोबत सुरू असतं. म्हणजे टोटली ही रिव्हर्स प्रोसेस आहे, जी भाषा नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेला अपोज करणारी आहे. म्हणजे जर मला इंग्रजी बोलायचं असेल तर मी इंग्रजीतच विचार केला पाहिजे आणि इंग्रजीत मी विचार करायला शिकलो की मी इंग्रजीमध्ये सहज बोलायला शिकणार, हे सर्वात अगोदर समजून घेतलं पाहिजे. पण इंग्रजी बोलताना काय होतं की मी मराठीत विचार करतो, त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो आणि मग मी बोलतो. त्याच्यामध्ये फ्लुएन्सी येत नाही. त्याच्यामुळे मी ग्रॅमॅटिकली चुकेल ही भीती माझ्या मनामध्ये असते. त्याच्यामुळे मला व्होकॅब्युलरी सर्चिंग करावी लागतं. पण जेव्हा मी थिंकिंग इन इंग्लिश करेल तेव्हा जर मला जो शब्द वापरायचा आहे तो मला जर मिळत नसेल तर मी लगेच माझ्या मोबाईलमध्ये एखादी डिक्शनरी असेल, आजूबाजूला डिक्शनरी असेल की ती मी लगेच शोधून बघेल की याला सबस्टिट्यूट शब्द काय आहे बोलायचं. म्हणजे अडल्टसाठी पण या टिप्स काही खूप महत्वाच्या ठरतील की थिंकिंग अगोदर होतं आणि विचार करण्याच्या नंतरची प्रोसेस असते की बोलण्याची, आणि नंतर मग मुलांना वाचन आणि नंतर मग ते लेखन, अशी ती प्रोसेस आहे की जी टोटली अपोजिट होत असल्यामुळे मुलांना इंग्रजी शिकण्यामध्ये अडचणी येत आहेत. या ज्या काही अडचणी आपण ज्या बघितल्या त्या अडचणी यामुळे येत आहेत. त्याच्यामुळे अगोदर मुलांना एक 6 महिने फक्त ऐकण्याचं वातावरण आणि हळूवारपणे स्वतःच्या भाषेचा जिथे जिथे जमत असेल तिथे लिंक करून बोलण्याचा एक सराव शाळेमध्ये दिला की नंतर मग हळूवारपणे वाचनाकडे आणि नंतर लेखनाकडे वळायला हरकत नाही. तर या स्लाइड मध्ये मी तुम्हाला इंग्रजी म्हणजे पालक म्हणून आता आपण पालकांसाठी सेशन घेतो, इंग्रजी घरात मुलांना शिकवण्यासाठी किंवा तुम्हाला पण काही पालकांना पण या टिप्स कामाच्या पडू शकतील, तर त्याच्यावर काही टिप्स देते की ज्या तुम्हाला मदतगार ठरतील तुमच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी. तर पहिली माझी टिप आहे की चुकांचा स्वीकार करा. म्हणजे व्हॉट एव्हर द मिस्टेक दे हॅव डन, म्हणजे बोलताना ग्रॅमॅटिकली करतील किंवा व्होकॅब्युलरी युजिंग मध्ये करतील, जे काही असेल ते जसंच्या तसं स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे माझं मूल जेव्हा घरामध्ये बोलायला शिकतं तेव्हा तोतडं बोलतं, चुकीचा शब्द वापरतं, योग्य शब्द वापरत नाही, त्याला पुल्लिंग स्त्रीलिंग समजत नाही, ते ग्रॅमॅटिकली करेक्ट नसतं, तर तरी मला त्यावेळेस त्याचं फार कौतुक वाटतं आणि मी फार कौतुकाने इतरांना सांगते, आज नाही का हा असा बोलला बरं का, आणि मला फारच हसूच आलं. तर हा चुकांचा स्वीकार जेव्हा मी माझ्या स्वभाषेमध्ये करते किंवा इतर भाषेमध्ये, इव्हन मी मल्याळम जेव्हा शिकली आणि मल्याळम शिकल्यानंतर जेव्हा मी चुकीचे शब्द वगैरे वापरायचे, कारण मला पुल्लिंग स्त्रीलिंग त्या भाषेमध्ये अगोदर समजायचं नाही, तेव्हा सगळी लोक माझ्याकडे बघून हसायची आणि फार कौतुक करायची. माझं बोलणं त्यांना फार गोड वाटायचं. पण हेच जर मी इंग्रजीमध्ये बोललं तर मला ती खूप मोठी मिस्टेक केल्यासारखं वाटतं आणि ती रिॲक्शन त्यांच्या चेहऱ्यावर येते. त्याच्यामुळे आत्मविश्वासच येत नाही, कारण माझी मिस्टेक ती कौतुक म्हणून ती इझिली कोणी ऍक्सेप्ट करत नाही. तर चुकांचा स्वीकार जर घरामध्ये म्हणजे मुलांनी केलेल्या चुकांचा स्वीकार झाला तर मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि मूल व्हॉट एव्हर काही शब्द वापरेल, मग सेंटेन्स वापरेल, पण त्याच्यासाठी पालकांनी त्यांना जोड देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पालकांना सुद्धा माहित असायला पाहिजे की मुलांनी केली आहे चूक, पण तिथे काय यायला पाहिजे ते तेव्हाच्या तेव्हा चुकीच्या रीतीने त्याला टोकून न सांगता, ओके यू आर राईट, बट इफ यू विल यूज धिस instead of this word you can use this word, it is more appropriate, असं जर तुम्ही मुलांना म्हटलं की हा शब्द जास्त योग्य वाटेल बरं का तुला जे म्हणायचं आहे त्याच्यासाठी, आणि खूप छान आहे बरं का हा शब्द, आणि त्याचं प्रोनाउन्सिएशनचं रिपिटेशन किंवा रिसायटेशन जर करून घेतलं, तसं घरात आपण आपली भाषा शिकताना करतो की हा आता म्हण भव्य, म्हण भव्य. माझी मुलगी मला शिकवते भव्य कसं म्हणायचं.
तसं आपण मुलांना त्या शब्दाचं ड्रिलिंग करून घ्यायचं आणि मग मुलं बोलायला शिकतात. तर ते त्यांना माहित असतं की मी केलेल्या चुकांवर काही पण रिॲक्शन होणार नाहीये. इझिली त्या चुका काय होतील, स्वीकार होतील. सेकंड आहे की सवय बनवा. म्हणजे रोज घरामध्ये एक सवयच लावायची की छोट्या छोट्या गोष्टीला, घरात आहे पाणी आणायचं आहे, एखादी वस्तू आणायची, ओके ब्रिंग माय बॅग, ओके चल, काय छोटे छोटे गिव्ह मी युअर पेन, असे छोटे छोटे 2 शब्दाचे 3 शब्दाचे वाक्य, आय लाईक मँगो, आय लाईक ऍपल, असं 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या ज्या घरात ही मुलं आहे तिथून बोलायला सुरुवात करायची आणि त्यांना हॅबिच्युअल करून टाकायचं. ही वर्ड्स त्यांना त्यांची स्वतःची वाटली पाहिजे की जसं मराठीमध्ये वाटतं हा मला मला हे खायला दे, मला ते खायला दे, मला हे फळ हवंय, मला ती पेन दे, असंच त्याला इंग्रजीमध्ये वाटलं पाहिजे. आणि त्याची रोज 4 ते 5 वाक्य किंवा 10 वाक्य बोलण्याची सवय त्याला जडली पाहिजे की मी आज एवढं बोलणार आहे. आणि ती पण अनौपचारिकरित्या आपल्याला लावायची. म्हणजे हा आता चल बरं आता इंग्रजी बोलायचं बरं का आपल्याला, असं नाही. तर तुम्ही 10 वाक्य मराठीत बोलल्यानंतर 1 वाक्य किंवा 1 वर्ड इंग्रजीमध्ये बोला आणि मग पुन्हा दिवसभरात तुम्ही 1000 वाक्य बोलत असाल तर त्याच्यात तुम्हाला 10 वाक्य इंग्रजीची बोलायला हरकत नाही. आणि तीच वाक्य जेव्हा मूल ऐकतं तेव्हा ती वाक्य फॅमिलियर होतं. आणि जेव्हा हे मूल शाळेत जातं तेव्हा टीचर जे काही बोलणार त्याच्याशी, वर्ड्स बोलणार, वाक्य बोलणार, तर त्याला ती अनफॅमिलियर नसतात. कारण पूर्वानुभव त्याच्याकडे असतात आणि त्या पूर्वानुभवाच्या आधारित तो रिलेट करतो स्वतःचे नवीन शिकणं. आणि त्याच्यामुळे भाषा शिकण्यास, त्याला दुसरी भाषा शिकण्यास अधिक मदतगार होते. एक एक ऍड करते हा ताई. की अनेकदा असं ऐकलंय की आई मुलांना म्हणत असते की बरं तू आता ऍपल खाते का, म्हणजे हा आपण एक शब्द मराठी वापरतो, एक शब्द इंग्रजी वापरतो. तर आपण किमान असं मात्र नक्की करूया की जे वाक्य बोलायचं, शब्दांची ओळख द्यायची म्हणून आपण फळ समोर ठेवून इंग्रजी शब्द वापरणं हे योग्य, परंतु आपण एक सलग वाक्य एका भाषेतनं बोलत जाऊया तर त्याचा परिणाम जास्त चांगला होईल. येस. तिसरं मला सुचवायचं आहे की ट्री डायग्राम. म्हणजे समजा मूळ हे वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला करता येईल. की घरामध्ये मूल जेव्हा खेळत असतं तर फरशीवर तुम्ही चित्र काढा, एक झाड काढा, त्या झाडामध्ये मधात एक लेटर लिहा. की समजा सी हा लेटर लिहिला, म्हणजे 3 वर्षाच्या पुढच्या मुलासाठी मी सांगते की सी हा लेटर लिहिला. मग सी या लेटरला कनेक्टेड कोणकोणती वर्ड्स आहेत ती आपण लिहायची त्याच्यामध्ये. जसं कॅप आहे, कॅट आहे, कप आहे. आणि मग ती घरामध्ये म्हणजे फरशीवर बसून हे करायचं. म्हणजे पुस्तक घेऊ नका, पाटी घेऊ नका. तर त्याला ती घरातली एक अनौपचारिक वातावरण मुलाला द्या की ज्याच्यामुळे मुलाला असं वाटेल की हा माझ्या शिकण्याचा भाग नाही तर हा माझ्या खेळण्याचा भाग आहे. इवन मी तुम्हाला सजेस्ट करेल की ती असा वर्ड घेतल्यानंतर तुम्ही कप ऑब्जेक्ट तिथे ठेवा, म्हणजे वस्तू ठेवा कप, है ना. तुम्हाला जर कॅट लिहिण्यापेक्षा तुम्ही कॅटचं चित्र तिथे ठेवा. ते जर ठेवलं तर ते मुलाला कनेक्ट करायला खूप मदत होईल. मग वर्ड्स घ्या. म्हणजे सी पासून जसा आता तुम्ही एक वर्ड लिहिला, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते की आता जर आपण एक ट्री डायग्राम मध्ये एक वर्ड लिहिला की पेन, ओके. मग पेनशी कनेक्टेड कोणकोणत्या गोष्टी आहे. पेनशी कनेक्टेड आहे रायटिंग, पेनशी कनेक्टेड आहे रबर, पेनशी कनेक्टेड आहे स्कूल, व्हॉट एव्हर. म्हणजे ती एक ट्री डायग्राम एक 7 वर्षाच्या पुढची मुलं करू शकतील. आणि मग ती पूर्ण ट्री डायग्राम झाली की मग मुलं त्याच्यापासून सेंटेन्स तयार करतात की ओके आता ही एवढी आहे ना, मग एक एक शब्दाला धरून एक एक सेंटेन्स आता आपण तयार करूया. पण हे सगळं जे काही आता मी बोलते हे सगळं अनौपचारिक वातावरणात करायचं जेणेकरून त्यांना ती भाषा नवीन शिकण्याचा ताण आला. मग त्यांना नको करायला, आता नाही करायचं मला, समजा इट्स ओके. पण नंतर जेवताना, खेळताना, इवन ब्रेकफास्ट करताना सुद्धा ते रिमाइंड करत राहायचं त्यांचं. ओके काय म्हटलं होतं आपण काल, काय शब्द शिकलो, पेनची स्कूल. ओके तर मग स्कूलचं काय रे, तू वाक्यच बनवलं नाहीस, मला सांगितलंच नाही. हा आता बनवूया चल. मग नाही बनवला त्यांनी तर तुम्हाला त्याला मदत करायची आहे. म्हणजे तुम्ही त्याला फॅसिलेट करणार आहे, गाईड करणार आहे. आणि हळूहळू तुझं जसं कम्फर्टेबल होईल
तसा तो आपोआप नवीन वाक्य बनायला त्याला मदत होईल. तर अशा प्रकारे ट्री डायग्राम तुम्ही घेऊ शकता. होममेड इन्स्ट्रक्शन्स म्हणजे घरात ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूशी निगडीत तुम्ही इन्स्ट्रक्शन्स द्या. ओके, म्हणजे बाहेरच्या कुठल्याच इन्स्ट्रक्शन द्यायच्या नाही. जसं आता तुम्हाला एखादी वस्तू मागवायची आहे आतमधून, तो गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, ओके गिव्ह मी वॉटर, सोपे सोपे शब्द त्याच्यामध्ये वाक्य वापरा की जे घरातच यूज होत असतील. अशा छोट्या छोट्या, ओके कम हिअर, गो देअर, जसं किक द बॉल, असे छोटे छोटे इन्स्ट्रक्शन जे होममेड आहेत, जे घरातल्या वस्तूला धरून आहेत. म्हणजे आम्ही त्याला रियालिया म्हणतो है ना, की त्या वातावरणातले आहेत ते, त्या रिअल वस्तू, रियालिया म्हणजे त्या रिअल वस्तू वापरून मुलाला इन्स्ट्रक्शन्स द्या. आणि वारंवार तेच 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 इन्स्ट्रक्शन्स वापरल्यामुळे मुलं त्या इन्स्ट्रक्शनशी खूप फॅमिलियर होतात. म्हणजे माझा हा खूपच जास्त म्हणजे अनुभव आहे की मी जे काही इन्स्ट्रक्शन्स घरात इंग्रजीमध्ये वापरते, मला त्याचे रिस्पॉन्स तेच वाक्य, तेच शब्द, अँटीबायोटिक सारखा कठीण शब्द 3.5 वर्षाची मुलगी बोलू शकते, अँटीबायोटिक. आणि तिचे डॉक्टर आश्चर्यचकित करतात, ही पोरगी अँटीबायोटिक बोलते. तर हे सगळं होऊ शकतं वर्ग, म्हणजे मी जसं म्हटलं की दिवसातून एक कमीत कमी 10-12 वाक्य आपण असे होममेड इन्स्ट्रक्शन्स दिले तर ही एक ट्रिक तुम्ही वर्गामध्ये घरात वापरू शकता. दररोज 5 मिनिट मुलांशी खेळताना, जेवताना, बोलताना हा 5 मिनिटाचा वेळ इंग्रजीसाठी आपण तयार करायचा. हे मी शाळापूर्व तयारीसाठी सांगत आहे की ज्यांना मुलांना इंग्रजी माध्यमात टाकायचं की इंग्रजी एक विषय म्हणून त्याचं करिअर पुढे व्हावं असं वाटत आहे, त्यांनी 5 मिनिटं दररोज 5 मिनिटं जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर महिन्याचे किती होतील आणि वर्षाचे किती होतील हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जो इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावतो 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, तो पूर्ण 3 महिन्याचा क्लास ला जेवढे दिवस आपण जातो तितके दिवस या 5 मिनिटांमध्ये कव्हर होतील वर्षभरात. आणि ते शिकण्यामध्ये एक लिंक असेल किंवा एक फ्लुएन्सी असेल. त्याच्यामुळे दररोज 5 मिनिटं मुलाला जर घरात दिले तर खूपच महत्वाचं म्हणजे कामी पडतील. ऐकलेले पुन्हा बोला. म्हणजे आता आपण बरेचसे लिसनिंग या स्किलवर आपण महत्व देतो, कारण श्रवण आल्याशिवाय मुलांना भाषण येत नाही. त्याच्यामुळे छोटे छोटे स्टोरीज, ऑडिओ स्टोरीज ज्या मोबाईलमध्ये आहेत किंवा ज्या तुम्हाला ऑडिओ पॉडकास्ट मध्ये पण मिळतील, अशा ज्या स्टोरीज जर मुलांना ऐकवल्या किंवा एखादा सॉन्ग मुलांना समजा ऐकवलं तर त्याचं रिपिटेशन करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे हे तुम्हाला पण खूप उपयोगी आहे की मी इंग्रजीमध्ये काहीतरी ऐकलं, बस ऐकल्यानंतर ओके हा मला समजलं. नो, जे वाक्य तुम्ही ऐकलं किंवा जे पोयम तुम्ही ऐकली ती रिपीट करून आपण बोलून बघायचं, सो दॅट यू विल फॅमिलियर विथ द वर्ड्स अँड यू विल फॅमिलियर विथ द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्सेस. तर असं जेव्हा ती मुलं बोलून बघतात तेव्हा त्याचा ऍक्सेंट, तेव्हा त्याचं प्रोनाउन्सिएशन, तेव्हा ते वर्ड्स त्याच्या तोंडी बसतात आणि मग ते शब्द उच्चारायला त्याला कठीण वाटत नाही. तर त्याच्यामुळे जे काही ऐकवलं जाईल किंवा जी काही तुम्ही मुलांना इन्स्ट्रक्शन देणार त्यानंतर तुम्ही ते रिव्हर्स करायची मुलांसोबत. म्हणजे आता जर तुम्ही मुलाला म्हटलं ओके गिव्ह मी वॉटर, तर मग मुलाला म्हणायचं आता तू मला सांग. मग मूल सांगे ओके मम्मा गिव्ह मी वॉटर किंवा पप्पा गिव्ह मी वॉटर. ओके, त्याच्यामध्ये हायरार्की किंवा आई पप्पा असं काही भेद नाही. तर जे तुम्ही बोललं ते त्यांनी रिपीट करायला पाहिजे. म्हणजे फक्त ऐकणं नाही तर सोबतच त्याचं रिपिटेशन होणं खूपच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे दैनंदिनी. म्हणजे हा जो आहे टिप किंवा उपक्रम हा मोठ्यांसाठी आहे की 7-8 वर्षाची मुलं जी थोडीफार म्हणजे इंग्रजीमध्ये सेटल झालेली असतात, त्यांनी दररोज 5 वाक्य आपल्या एक छोटीशी डायरीमध्ये लिहायची की आज दिवसभरात तू काय केलं. सो आय वेंट टू स्कूल, I enjoyed this subject, I played with my colleagues,
जे काही असेल अशी 5 वाक्य रोज त्यांनी लिहायची जी त्यांनी केलेली आहे. याची मदत त्यांना अशी होती की पुढे जाऊन त्यांचं लेखन खूप सुंदर होतं आणि ती स्वतःच्या कल्पकतेने नवीन नवीन वाक्य, नवीन नवीन शब्द शोधून, नवीन नवीन शब्द सबस्टिट्यूट करून लिहू लागतात. म्हणजे एकच एक शब्द लिहायला किंवा बोलायला कुणालाच आवडत नाही. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा जेव्हा नवीन शब्द मूल ऐकतं तेव्हा ते नवीन शब्द वापरण्यावर त्याचा जास्त भर असतो. तर इंग्रजी ही पण भाषा आहे, त्याच्यामुळे नवीन भाषा शिकताना नवीन शब्द त्यांना भेटला की आज शाळेमध्ये त्यांनी जर इंग्रजीचा नवीन शब्द शिकला असेल तर तो नक्कीच आपल्या डायरीमध्ये त्या नवीन शब्दाला धरून पूर्ण एक 5च वाक्य मुलाला लिहायला सांगायची. पण ती सवय मुलाला लागणं अतिशय आवश्यक आहे. हे मी मोठ्या मुलांसाठी सांगते आहे. आणि ज्या पालकांना स्वतःच्या इंग्रजीवर काम करायचं असेल सो इट इज युजफुल फॉर देम एज वेल. तर दैनंदिन लिहिणं हे खूप एक महत्वाचं आहे. व्यक्तिगत भाषा म्हणजे जी भाषा आपण म्हणजे इंग्रजीला पर्सनलाइज करून बोलणं आवश्यक आहे. म्हणजे मी सेंटरमध्ये ठेवून बोलणं. आय लाईक मँगो, आय लाईक ऍपल, आय गो टू स्कूल म्हणजे मी, किंवा माय मम्मा लाईक्स सो अँड सो. तर मी जेव्हा माझी भाषा स्वतःशी पर्सनलाइज करते तेव्हा ती भाषा त्याचा जो कनेक्शन असतो तो लिम्बिक सिस्टीम सोबत होतो. म्हणजे माझ्या भावनिक मेंदूशी त्याचा संबंध जोडला जातो आणि त्याच्यामुळे ती भाषा अवगत होण्यास मला जास्त मदत होते. म्हणून भाषा शिकताना त्यांना ही जी वरची जी काही मी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सांगितली आहे की होममेड इन्स्ट्रक्शन्स द्या तुम्ही त्यांना, की हा ओके ग्लास घरामधल्याच वस्तूशी निगडीत इन्स्ट्रक्शन्स द्या. हे याच्यासाठी पर्सनलाइज करायला सांगितलंय कारण त्यांच्या भावनिक मेंदूशी याचं कनेक्शन होऊन मुलाला ती भाषा सहज समजू लागते. रेकॉर्ड करा बोलणे, शब्द, वाक्यप्रचार. थोड्या मोठ्या मुलांसाठी हे करायला सोपं जाईल, किंवा 4 वर्षाचं मूल जे पोयम म्हणू शकत असेल त्याचं बोलणं रेकॉर्ड करायचं, पुन्हा त्याला ऐकवायचं, पुन्हा आपण म्हणून बघायचं, पुन्हा त्याला ऐकवायचं. काही शब्द जे नवीन आपण ऐकले ते आपण रेकॉर्ड करायचे, त्याचे प्रोनाउन्सिएशन रेकॉर्ड करायचे. नवीन वाक्यप्रचार तुम्ही ऐकले असेल ते रेकॉर्ड करायचे आणि पुन्हा ते स्वतः ऐकून बघायचे. तिथे जर वाटत असेल की नाही मला इथे चेंज करायची आवश्यकता आहे, हे मूल खूप सहजरित्या करू शकतं कारण त्याला मोबाईल हाताळायला आवडतं. आणि तुम्ही त्याचा वापर जर त्याला म्हटलं की हे म्हणून बघ पुन्हा ऐक, हे म्हणून बघ पुन्हा ऐक, हे मोठ्या मुलांसाठी शब्दांनी वाक्यप्रचार घेता येतील तुम्हाला. छोट्या मुलांसाठी तुम्हाला पोएम्स घेता येतील की त्या रेकॉर्ड करून त्यांना पुन्हा ऐकवायच्या, पुन्हा आपण म्हणून दाखवायच्या, पुन्हा त्यांना त्यांचं रेकॉर्डिंग ऐकवायचं. खूप मजा येते मुलांना हे सगळं ऐकायला, कारण हे मी माझ्या घरात करते आहे आणि मला त्याचे खूप छान रिझल्ट मिळत आहेत. म्हणून मला तुमच्यासोबत हे शेअर करावंसं वाटलं. चित्र किंवा शब्दपट्ट्या म्हणजे छोटे छोटे चिटोरे मुलांच्या खिशातच असू द्या. म्हणजे आज जर तुम्हाला 4 शब्द जर मुलांना नवीन शिकवायचे असतील तर मुलांच्या त्या बॅगला किंवा तुमच्या मुलांच्या त्या बुकला ते चिटोरे जे नोट्स, स्टिकी नोट्स येतात ते चिपकवूनच ठेवायचे, किंवा जिथे मूल जास्त वेळ राहतं, जिथे मूल जास्त वेळ खेळतं तिथे ते चिपकवून ठेवून द्यायचे. तर मुलाचं लक्ष त्या शब्दाकडे जाईल आणि त्या शब्दाकडे ते लक्ष गेल्यामुळे त्याला नकळत तो शब्द ब्रेन मध्ये ते सुरू असतं, त्याचे विचार सुरू असतात आणि तो अप्रोप्रिएट वर्ड आणि अप्रोप्रिएट टाइमला तो वर्ड तो यूज करू शकतो. हे थोड्या मोठ्या मुलांसाठी आहे. छोट्या मुलांसाठी तुम्हाला चित्र आणि चित्राच्या खाली तो शब्द लिहून वापरता येईल. तसे छोटे छोटे चित्रपट्ट्या घरामध्ये पूर्ण भिंतीवर लावल्या तरी चालेल. आणि आम्ही असा घरामध्ये लावून ठेवले आहे चित्र आणि शब्द, चित्र आणि शब्द, मराठी पण शब्द आणि इंग्रजी पण शब्द. भिंती रंगवून टाकायच्या. मुलाला काय चित्रायचं आहे काय आहे, मुलं आपोआप ती इंग्रजीचे नवीन नवीन शब्द शिकत जातात. इंग्रजीचा छंद, हे बघा जसं ताईंनी सांगितलं की भाषा ही मैत्रीण असते, तसं मी नेहमी म्हणते की इंग्रजीला आपला छंद म्हणजे बनवला पाहिजे. काय किंवा छंदातून मी माझी इंग्रजी जोपासली पाहिजे. समजा मला नृत्याचा छंद आहे तर मी जास्तीत जास्त इंग्रजी सॉंग्स ऐकील आणि त्याच्यावर नृत्य करायला मला आवडेल. मला जर गार्डनिंगचा छंद आहे ते गार्डनशी रिलेटेड कोणते कोणते वर्ड्स आहेत इंग्रजीचे
ते मी कलेक्ट करेल आणि गार्डनवर काय करता येईल किंवा काय एक चित्र बनवता येईल ते मी करेल. आणि छंदातून इंग्रजी कशी जोपासता येईल हे खूप महत्वाचं आहे, की जर समजा मुलाला खेळायला आवडत असेल तर खेळाशी निगडीत कोणकोणते वर्ड्स आहेत ते ट्री डायग्राम मध्ये करून त्याच्या पॉकेटमध्ये ठेवून त्याला त्याचे सेंटेन्सेस बनवायला लावले. आता म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला छंद लागतो, म्हणजे मला तरी इंग्रजीचं फारच वेड आहे. हा का लागतो? कारण मला क्युरिओसिटी असते की नवीन काय मिळेल, नवीन काय शब्द मिळेल मला शिकायला. तर ही क्युरिओसिटी जेव्हा मुलांमध्ये तयार होते तेव्हा मुलाला इंग्रजीचा छंद लागतो. मग ही क्युरिओसिटी कशी तयार करायची? तर पालकांनी त्याच्यासाठी एक करणं महत्वाचं आहे की मुलाला नवीन नवीन आव्हानं द्यायची, चॅलेंजेस द्यायची, शब्दांना धरून चॅलेंजेस द्यायची. बरं, आज सी किंवा आज टी पासून किती शब्द तू शोधू शकतोस मला बघायचं आहे. आणि ती कुठून शोधायची? तुझं त्या टेक्स्ट बुक आहे ना, त्यातला कोणताही एक धडा घे आणि त्याच्यातून टी पासून किती शब्द आहेत ती शोधून काढ. मग तो ती टेक्स्ट बुक मधला तो धडा काढतो आणि तो धडा काढून त्याच्यामधली शोधायला तयार करतो. त्याचं चॅलेंज असतं की मी किती जास्त शब्द शोधू शकेल. म्हणजे शिक्षकांनी सुद्धा हा एक उपक्रम घेता येईल की जास्तीत जास्त टी पासून मग सांगायचं ओके टी ओ पासून तयार होणारी शब्द शोध, मग सांगायचं टी ओ आर पासून शब्द तयार होणारी शोध. असं त्यांची क्युरिओसिटी वाढत गेली की मग त्यांना शब्द शोधण्याचा छंद लागतो, मग त्याच्यानंतर सेंटेन्स शोधण्याचा छंद लागतो. असं होतं. आणि छंदातून इंग्रजी शिकायची असेल तर त्यांना जे जे हॉबीज असतील त्याच्यात इंग्रजी कसं घुसवता येईल हा पालकांनी विचार करून तिथे इंग्रजी जोडायला हरकत नाही. संयम ठेवा हे पालकांसाठी आहे की मुलं जेव्हा बोलत असतात तेव्हा आत्ताच 6 महिने शिकला पाहिजे, तो शिकला 2 महिन्यात, त्याला येतं 3 महिन्यात, त्याला येतं 4 महिन्यात आणि तू 6 महिने झाले, वर्ष झाले तरी तुला येत नाही. असं बोलून चालणार नाही. प्रत्येकाला एक स्पेस लागतो, त्याची एक स्पेस असते आणि त्या स्पेसनुसार ते मूळ ते भाषा शिकत असतं. म्हणजे वर्षानंतर भाषा शिकणारा जो मूल असतं ते कदाचित 2 महिन्यात ज्यांनी भाषा शिकली त्याच्या कित्येक पुढे ते म्हणजे जाऊ शकतं असं तुमच्या लक्षात येईल. माझी मुलगी खूप उशिरा बोलायला लागली पण आता ती 5 भाषा बोलते, यावरून तुमच्या ते लक्षात येईल. त्याच्यामुळे संयम ठेवणं खूपच आवश्यक आहे. मूल आपोआप हळूहळू त्याच्या नैसर्गिक गतीनुसार शिकू लागेल. कल्पना, इथे आता आपण काही प्रश्न पण घेऊयात थोडेसे काही बस असतील. ताई, हे शेवटची स्लाइड आहे. एक घेतलं की बस झालं. गरजेनुसार भाषा वापरा. आणि मी पुन्हा तुम्हाला सजेस्ट करेल की डोंट लिसन टू मी, बी फ्लेक्झिबल. म्हणजे हे मी माझ्या अनुभवातून मांडलं आहे. तर मी तुम्हाला असं म्हणेल की मला तुम्ही कॉपी करण्यापेक्षा तुम्ही स्वतः मी जे सांगितलं ते एक्सपेरिमेंट करा आणि याच्यातून तुमच्या मुलांवर काय वर्क करताय, म्हणजे कोणती आयडिया तुम्हाला इथे ऍड होऊ शकते ती आयडिया तुम्ही तुमच्या मुलांसाठी वापरू शकता. तुमच्यासाठी मी असे काही ऍप्स पण दिलेले आहेत की जे तुम्हाला कदाचित मुलांना इंग्रजी घरामध्ये शिकण्यासाठी हे जे ऍप्स आहेत हे खूप म्हणजे युजफुल आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही मुलांसाठी या ऍप्सच्या द्वारे इंग्रजी शिकण्यासाठी मदत करू शकता. तर हे सर्वात जास्त रेटिंग झालेले ऍप्स आहेत. हा ताई. कल्पना, आपल्याला असं सांगता येईल की समजा काही घरांमध्ये पालकांना इंग्रजी घेता येणं शक्य नाहीये, असं पण असेल तर तेव्हा आपल्याला कदाचित मागच्या टिप्स मधल्या काही गोष्टी करता येणार नाही, पण या ऍप मधनं मात्र काही गोष्टी करता येतील असं आहे. म्हणजे त्या पालकांनाही उपयुक्त ठरेल. येस. आमच्याकडनं इतकंच इंग्रजीच्या बाबतीत आम्हाला जे वाटतंय आणि जी आहे नॅचरल प्रोसेस ती आम्ही मांडली आहे. आता आपल्याला प्रश्न घ्यायला हरकत नाही असं वाटतं. मग अशी एक प्रश्न आला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देऊन ठेवते की 13 वर्षापर्यंत इंग्रजी शाळेमध्ये मूल गेलंय आणि मग नंतर मराठीत ऍडजस्ट होईल का? तर घरातली भाषा मराठी असेल तर ते नक्की होईल. मुळात जर इंग्रजीमध्ये 13 वर्षापर्यंत शिकताना जर त्याला अडचण जाणवत असेल तर नक्की हा विचार केला पाहिजे की माध्यम बदलण्याची गरज आहे. आमच्या एका मैत्रिणीने 8वी मध्ये मुलाचं माध्यम बदललं, इंग्रजीतनं मराठीत घातलं
आणि 9वी आणि 10वी, 9वीत थोडा त्रास झाला त्याला, परंतु 10वीत त्याला 91% मार्क मिळाले. अरे वा. आणि हे केवळ आणि त्याला ते लक्षात आलं की मला आधी कमी मार्क थोडे मिळत होते, याचं कारणच मला मराठीतनं समजून घ्यायचं होतं आणि मला इंग्रजीतनं समजून घ्यायला अडचण येत होती. तर जिथे कुठे मुलांना अशी अडचण नक्की येत असेल असं वाटतंय 5वी-6वीच्या टप्प्यात सुद्धा, तर तिथनंही माध्यम बदलायला काहीच हरकत नसते. पहिले 6 महिने संयम ठेवावा लागेल आणि नंतर नीट होईल गाडं. कोणाच्या काही प्रतिक्रिया, प्रश्न असतील तर सांगायला हरकत नाही. मला इथे एक मगा प्रश्न दिसला होता की स्पेलिंग मिस्टेक साठी काय करता येईल म्हणून. स्पेलिंग मिस्टेक साठी एक असं आहे की तुम्हाला कलरफुल वेजने स्पेलिंग मिस्टेक्स मुलाचे काय हायलाइट करता येईल. म्हणजे असं होतं की स्पेलिंग मिस्टेक झाली तर रेड कलरने त्याला गोल करतात आणि मग ते मुलाला एकदम हायलाइट होतं की माझं काहीतरी चुकलं. त्यापेक्षा जिथे जिथे स्पेलिंग मिस्टेक होतं तिथे मुलाला जर हायलाइट करून कलर जो जो कलर मुलाला आवडत असेल त्या कलरने तो शब्द किंवा ते लेटर किंवा तेवढाच भाग जर हायलाइट केला आणि बाजूला करेक्ट स्पेलिंग तिथे बाजूला करेक्ट लेटर जर लिहिलं तर मुलाच्या लक्षात येतं की या ईच्या ऐवजी ते ए लिहायचं होतं आणि मूल तितकंच येतं आणि पुन्हा नवीन शब्द ए घालून त्याला लिहायला लावायचा. असं वारंवार केल्याने मुलाच्या स्पेलिंग मध्ये सुधारणा होते. म्हणजे पण त्याच्यामध्ये त्याला ते गोल करून त्याच्या चुका न दाखवता त्याला हायलाइट करून कुठे नेमकी चूक झाली आहे. ईच्या ठिकाणी ए झालाय का, TION च्या ठिकाणी TEON झालाय का, तिथेच फक्त हायलाइट करून त्याच्यावरच काम करणं आवश्यक आहे. आणखीन एक सांगता येईल की शब्दाचे तुकडे कुठे करायचे, म्हणजे शब्द वाचायचं कसं, ब्रॉ आणि ऑट, टुगेदर. आणि इथला जो एक एक शब्द, समजा आता पिन, आपण छोटा घेऊया, एक पिन, PIN, पिन, इन लक्षात ठेवायचा आणि त्याला पिन जोडलाय, बिन जोडलाय, टीन जोडलाय. रन मधला अन लक्षात घ्यायचा, UN आणि रन. आता त्याला UN च्या अलीकडे बी लावला तर बन, सन. म्हणजे शब्दाची फोड कशी होते, कोणता शब्द इंग्रजीतला उच्चारायचा कुठला एकत्र असतो, मराठीमध्ये तसं होत नाही. मराठीतला कोमल सगळेच आपण अक्षर स्वरचिन्हासह वेगवेगळे उच्चारत असतो, पण इंग्रजीमध्ये एक शब्द एकत्र उच्चारला जातो, एक एक म्हणजे शब्दाचा भाग केले जातात. तर हे शब्दांचे भाग मुलांना लक्षात आणून दिले आणि ते लक्षात घेऊन मुलांनी स्पेलिंग बनवायला सुरुवात केली. स्पेलिंग बनवायची सवय लागायला लागली की स्पेलिंग मिस्टेक पण कमी होत जाते. येस. तर मला असं वाटते आज काही फारसे प्रश्न नाहीत. येस. आणि आपल्याला आता सेशन एंड करायला हरकत नाही. मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की येत्या रविवारला म्हणजे परवा आपण असं एंडिंग या पूर्ण वेबिनार सिरीजचं रॅपअप करणार आहोत आणि तिथे आपला सत्र असेल प्रश्न तुमचे उत्तर आमची. आणि तिथे तुम्ही सर्व तुमचे प्रश्न टाकू शकता, विचारू शकता. हे सगळे एक्सपर्टीज तिथे पॅनल डिस्कशन मध्ये असतील आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतील. तर आता शेवटचं सत्र आपलं असणार रविवारी. पुन्हा भेटूया रविवारी ठीक 4 वाजता आपलं सेशन सुरू होईल आणि होपफुली यू विल जॉईन द सेशन अँड विल एन्जॉय द सेशन. थँक्यू आणि व्हेरी मच. पालकांना, अधिकाधिक पालकांना सांगा प्रश्नोत्तरांसाठी यायला. हो, काही हरकत नाही. आम्ही तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊया. ओके, ठीक आहे ताई, धन्यवाद. तुला खूप छान साथ मिळाली तुझी. तुझ्यामुळे खूप छान सेशन घेता आलं आपल्याला. येस, थँक्यू. धन्यवाद. कल्पना